10वीचे आहेत का 10वीच्या म्हणजे काय त्यांचं स्टेटस काय असेल? जस्ट 10वीची परीक्षा दिलेली आहे. ओके, 10वीची परीक्षा दिलेली आहे. 10th एक्झाम गिव्हन. काही जण 12वी पण दिलेले आहेत, पण मॅक्झिमम 10वीची परीक्षा दिलेली विद्यार्थी. 11वी 12वी FY असे पण आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर आपण इथे चार्ट करून घेऊयात. जे जे विद्यार्थी 11वी आणि 12वीचे आहेत, ज्यांनी आता 10वीचं कोणीच नाही, 10वीची परीक्षा दिलेली आहे, म्हणजे आता 11वीत प्रवेश घेतलेला आहे आणि 12वीचे आहेत. ओके, अशाने एक टाईप करा बरं. 2011 अँड 12 टाईप 1 पटकन स्क्रीनवरती. दोज आर बिलॉंग टू 11th स्टँडर्ड अँड 12th स्टँडर्ड. आणि दोज आर अबाउट 12th स्टँडर्ड, दो शुड टाईप 2. अबाउट 12 म्हणजे FY SY TY ग्रॅज्युएशन, दो शुड टाईप 2. हे जवळजवळ 1 2 3 4 5 हे सगळे 1 आहेत, बाकीचे 2 आणि रिमेनिंग 17. 2 1 येत आहे बघा नंतर. तर साधारण 10वी 12वी 10वी ते ग्रॅज्युएशन लेवलचा ग्रुप आहे हा सगळा. 11वी ते ग्रॅज्युएशन. ओके, गुड गुड गुड. सायन्स कॉमर्स आर्ट्स तिन्ही असतील ना? हो, तिन्ही. वेलकम आणि गुड मॉर्निंग. माझं मागचं लेक्चर ज्यांनी ऐकलं होतं आपण, त्यांनी यस टाईप करा, वाय टाईप करा. वाय जे दोज वेअर प्रेझेंट फॉर द लास्ट लेक्चर किंवा नंतर रेकॉर्डेड तरी ऐकलेलं आहे असे कोण कोण आहेत त्यांनी यस टाईप करा. ज्यांनी सरांचं लेक्चर ऐकलेलं आहे मागचं किंवा नंतर रेकॉर्डिंग तरी घरी ऐकलेलं आहे अशांनी यस टाईप करा. आणि ज्यांनी ऐकलं नाही त्यांनी नो टाईप करा, एन टाईप करा, एन किंवा नो. ज्यांनी ऐकलंच नाही आतापर्यंत लेक्चर, काहीतरी उत्तर तुम्हाला पाहिजे, आयदर येस आयदर नो. तर ऑलमोस्ट सगळ्यांनी येस लिहिलेलं आहे, पण नो म्हटलेले किती आहेत ते पण मला बघायचंय. 1 नो आहे. अच्छा, 2 नो आहेत की ज्यांनी ऐकलेलं नाहीये किंवा नंतर रेकॉर्डिंग पण नाही ऐकलेलं. 3 कळू देत आम्हाला, प्रामाणिकपणे लिहा इथे की मागचं नाही ऐकलेलं आम्ही रेकॉर्डिंग किंवा मी लेक्चरला नव्हतो. आणि असणाऱ्यांनी येस टाईप करा, न घाबरता नो टाईप करा. कोणी बोलणार नाहीये नसाल तर टाईप करा. दोन्ही पैकी एक उत्तर असणार आहे तुमचं. 17 जण आहेत तुम्ही आता इथे. तर मला वाटतं की एक 3-4 जण असे आहेत की ज्यांनी तुमचं मागचं लेक्चर ऐकलेलं नाहीये. ऑलमोस्ट बाकीच्यांनी सगळ्यांनी तुमचं लेक्चर ऐकलेलं आहे. तर 4 निकाल देऊ शकलात आणि मग आपण 4 लोकांसाठी आपण नंतर कधीतरी बोलू. आता मी या लेक्चरला आपल्याला काय करायचंय, आपण हे काय लेक्चर असं नाहीये की मी काही तुम्हाला शिकवणार नाही, काय तुमची काय परीक्षा वगैरे नाहीये. जे मी गेले 30-35 वर्षामध्ये जे माझा अनुभव आले आणि ते सिस्टमॅटिकली माझं जे करिअर डेव्हलप झालं, एक बिलो ऍव्हरेज ते एक्स्ट्रॉर्डिनरी लाईफ जे म्हणता येईल, तर त्याच्याबद्दल स्टेप बाय स्टेप मला जे काय ज्या ज्या वेळेला मला काय काय हे मिळाल्या, सूचना मिळाल्या किंवा मार्गदर्शन मिळालं, सल्ले मिळाले चांगल्या मोठमोठ्या लोकांचे, त्याचा कसा माझ्यावर फायदा झाला. तर मागच्या लेक्चरला ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं की 9वी नंतर किंवा 9वी नंतर मी एका वेअरहाऊस मध्ये जायला लागलो होतो. आता सध्याच्या काळामध्ये काय आपल्याला कुठल्या वेअरहाऊस मध्ये जाणं किंवा शक्य नाहीये, किंवा त्यासाठी एक उपाय आहे, त्यासाठी मी एक सोल्युशन पण काढलेलं आहे. बेसिकली त्या वेअरहाऊस मध्ये मी काय शिकलो पहिल्यांदा सुरुवातीला, म्हणजे पहिले 1-2 वर्ष जे काय आपण प्रोडक्ट्स म्हणतो, प्रोडक्ट्स म्हणजे जे आपण घरी वापरतो प्रोडक्ट्स, त्या प्रोडक्टची आपण जरा माहिती करून घेऊया. त्या प्रोडक्ट्सवरनं आपण सुरुवात करू, म्हणजे आपल्याला हळूहळू इंडस्ट्रीची माहिती कळायला लागेल. आपला एम असा आहे की या लेक्चरचा एम असा आहे की तुम्हाला सगळ्या मुलांना जनरल इंडस्ट्री म्हणजे काय, इंडस्ट्रीमध्ये काय 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 चालतं आणि काय काय त्यांचे रिक्वायरमेंट्स असतात. आता तुम्ही 10वी पास झालेला आहात, आता तुम्ही काही लहान नाही आहात. आता तुम्हाला करिअरच्या दृष्टीने तुमचं पुढचं आयुष्य कसं तुम्हाला काढायचंय आणि प्रॉपर प्लॅन करून, म्हणजे काय म्हणतात ते, जे होईल ते होईल, नंतर बघू, अशा ह्याच्यात आपल्याला काढायचं नाही आयुष्य. आपल्याला प्रॉपर सिस्टमॅटिकली प्लॅन करायचं आहे आणि ते सोपं आहे, म्हणजे फार कठीण नाही. ज्याप्रमाणे मला ते करता आलं त्याप्रमाणे जर आपल्याला थोडं मार्गदर्शन मिळालं तर सगळ्यांना करता येईल. तर त्या वेअरहाऊस मध्ये बेसिकली मी काय शिकलो की प्रोडक्ट्स काय असतात. म्हणजे आपण सगळे आता घरी आहोत, आपापल्या घरी आहोत, त्यामुळे घरामध्ये जर आपण लक्ष दिलं आजूबाजूला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसतात. तर त्या बऱ्याच गोष्टींपासून आपण सुरुवात करूया. फॉर एक्झाम्पल, आता मी लॅपटॉप समोर बसलोय. हा लॅपटॉप म्हणजे काय, लॅपटॉप एक प्रॉडक्ट झालं.
आता सर्व मुलांनी, सर्व जी मुलं आता आहेत प्रेझेंट, त्यांच्याकडे पेन आणि पेन्सिल असेल ना, पेन आणि वही वगैरे असेल ना हातामध्ये? हो, असे आहे ना, प्रश्नच नाही असणार. पेन वही आहे. इंटरनेट ऍक्सेस पण बहुतेक सगळ्यांकडे आहे, राईट? हो, आहेच ना, प्रश्नच नाही. आता ते इंटरनेट ऍक्सेस खूप कनेक्टेड आहेत सगळे. त्यामुळे तुम्ही काय काय तुम्ही पुढे वाचा घरी बसून. घरी आता कसं तुम्ही 10वीची परीक्षा तुमची झालेली आहे आणि 11वीत आहेत, 12वीत आहात, तुम्हाला तुमचा अभ्यास पण आहेच. तर तुमचा सगळा अभ्यास सांभाळून, बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सांभाळून आपल्याला हे करायचंय. मग दिवसात तुम्ही जर अर्धा पाऊण तास, 1 तास जर मी जे काय सांगतो त्याला दिलात, तर नक्कीच त्याचा फायदा होईल. म्हणजे मी काय तुम्हाला तुमचा अभ्यास सोडून किंवा बाकीच्या ऍक्टिव्हिटी सोडून हे करा सांगत नाहीये. जे मी केलं, मी अभ्यासही करत होतो आणि त्या वेअरहाऊस मध्ये पण मला बऱ्याच गोष्टी मिळत होत्या, शिकायला मिळत होत्या. तर आपल्याला, आपण स्लोली जाऊया, स्टेप बाय स्टेप. काय आपल्याला घाई नाहीये, बराच वेळ आहे आपल्याकडे, तुमच्याकडे अख्खं आयुष्य पडलेलं आहे. पण मला जो अनुभव आला त्याच्यातून मी शिकलो, त्याच्यात माझं भलंच झालं. आणि माझ्यासारख्या मुलाचं जर भलं होत असेल तर तुम्ही सगळे हुशार मुलं आहात, तुमचं नक्कीच भलं होईल. तुम्ही तुमच्या अजून मित्रांना या गोष्टी सांगू शकाल, तुमच्या भावंडांना, मित्रांना, ओळखीच्यांना, जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ होईल. हे एकट्याने लाभ घ्यायचा प्रकार नाही आहे. सगळ्यांचा लाभ झाला तर आपल्या देशाला याचा खूपच फायदा होणार आहे. बरोबर. कारण ज्याप्रमाणे आता सिच्युएशन चेंज होते जगाची, आपल्या देशाची, नॉलेज बेस असणं खूप महत्वाचं होणार आहे. कारण ज्यांना नॉलेज आहे ते सर्वाइव्ह होतील. ज्याप्रमाणे जग चाललंय आणि ऑनलाईन सगळं सुरू आहे, त्यामुळे जेवढं तुम्हाला नॉलेज मिळेल तेवढं तुमचं लाईफ सोपं किंवा सर्व्हायव्हलसाठी सोपं जाईल. तर फॉर एक्झाम्पल, आता मी जे तिकडे शिकलो वेअरहाऊस मध्ये, की मला प्रॉडक्ट्स बघायला मिळाले. म्हणजे आता घरामध्ये आपण टीव्ही बघतो, आपल्याकडे टीव्ही समोर बसलो, किंवा आपल्याकडे मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, मग आपल्या वह्या आहेत, पुस्तकं आहेत, पेनं आहेत, आपले कपडे आहेत, घरात फर्निचर आहे, भांडी आहे, प्लास्टिकच्या गोष्टी आहेत, स्टीलच्या गोष्टी आहेत, काचेच्या गोष्टी आहेत, औषधं आहेत. आणि तुम्ही जर एक लेक्चर झाला तर तुम्ही एक 15-20 मिनिटं वेळ दिलात आणि एक लिस्ट तयार केलीत की तुम्ही घरामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी दिसतात, किंवा बाहेर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी दिसतात. फॉर एक्झाम्पल, कार्स दिसतात, मग विमान दिसतं जाताना, झाडं दिसतात, मग आपण जे फूड आणतो घरी ते दिसतं. त्यातलं काही फूड रेडीमेड असतं, काही आपण धान्य आणतो ते घरी तयार करतो. म्हणजे आपलं घर किंवा आपल्या सराउंडिंगला प्रॉडक्ट्सने सगळं भरलेलं आहे, राईट? ओके नाही सर? येस, बरोबर आहे सर. सगळ्या प्रॉडक्ट्सने भरलेलं. तर ही प्रॉडक्ट्स कोणीतरी मॅन्युफॅक्चर केलेले म्हणून ते आपल्याला मिळत आहेत, बरोबर. राईट? कुठलं प्रॉडक्ट आपण घरी तयार करत नाहीये. आपण, फॉर एक्झाम्पल, आपली आई घरामध्ये स्वयंपाक तयार करते आणि एक अन्न तयार करते, फॉर एक्झाम्पल खिचडी. आता खिचडी हे तयार करायला बरेच इन्ग्रेडियंट्स लागतात, राईट? तांदूळ लागतो, त्यात मुगाची डाळ लागते, थोडासा कांदा लागेल, लसूण लागेल, हळद, तिखट, मीठ, या सगळ्या गोष्टी लागतील, राईट? आणि मग एक पद्धत वापरून आपली आई, आपली बायको, बहीण कोण असेल घरामध्ये, की आपण स्वतः आपण ती खिचडी तयार करतो. तर खिचडी हे जे आपण प्रोडक्ट आहे, हे जे आपण खातो, त्याला आपण फिनिश गुड म्हणूया. त्यामुळे मुलांना लिहून घ्या की कुठल्या टाईपची मटेरियल, कुठल्या टाईपचे प्रोडक्ट्स आपल्या घरामध्ये दिसतात किंवा इंडस्ट्रीमध्ये दिसतात. सर्वात महत्वाचं म्हणजे फिनिश गुड, त्याचा आपण उपयोग करू शकतो, जे आपण वापरतो. तर आपल्या घरामध्ये फिनिश गुड कुठली कुठली आहेत? टीव्ही आहे, मोबाईल आहे, आपली स्कूटर असेल, आपली गाडी असेल, तर आपण कपडे वापरतो, मग आपली औषधं आहेत, रेडीमेड काही गोष्टी असतील आपल्याकडे खाण्याच्या, राईट? तर ही झाली फिनिश गुड्स. तर मला तिकडे गेल्यानंतर त्या वेअरहाऊस मध्ये अशा बरेच फिनिश गुड दिसत होते. त्याला आपण स्टॉक म्हणूया, की घरामध्ये आपल्याकडे ज्या वस्तू त्याला आपण स्टॉक म्हणतो, की आपल्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टीचा स्टॉक आहे हे आपण, तुम्ही घरामध्ये लिस्ट तयार करा. तिथे एकदा लिस्ट तुमची तयार झाली, एक 20-25 आयटमची लिस्ट तयार झाली, की तुम्हाला लक्षात येईल की हे जे फिनिश प्रॉडक्ट्स आहेत, जे आपण वापरतोय, ते कशापासून तयार झालेले, राईट? फॉर एक्झाम्पल, आपली जी खिचडी आहे, ते खिचडी हे फिनिश प्रॉडक्ट झालं, फायनल प्रॉडक्ट. पण ते खिचडी तयार करायला आईला बऱ्याच गोष्टी वापरायला लागतात.
तांदूळ वापरायला लागतात, मग त्यानंतर पाणी वापरायला लागतं, मग आपलं एक भांडं घ्यायला लागतं, त्या भांड्यामध्ये तांदूळ पाणी घालायला लागतं, मग मुगाची किंवा अजून कुठली डाळ टाकायला लागते, असं करत वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकायला लागतात. आणि मग ते गॅसवर ठेवून त्यासाठी आपल्याला गॅस लागतो, भांडं लागतं किंवा कुकर लागतो, आणि मग ते फिनिश गुड तयार होतं. तर एका मेन टाईप ऑफ मटेरियल जे आपण म्हणू, जे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप उपयोगी पडतं, ते म्हणजे फिनिश गुड. मग ते कुठलंही असेल. आता हे फिनिश गुड तयार करायला आपल्याला बऱ्याच गोष्टी लागतात. right? तर त्या ज्या बाकीच्या जी गोष्टी लागतात त्याला आपण रॉ मटेरियल म्हणतो. लक्षात येईल तुम्हाला मी काय म्हणतो ते? नाही? आपल्याला रॉ मटेरियल लागतं. तर हे रॉ मटेरियल जे आहे त्या रॉ मटेरियल एकत्र करून एका ठराविक प्रोसेस करून त्याला आपण रेसिपी म्हणतो, आपण फिनिश गुड तयार करतो. इंडस्ट्रीमध्ये पण एक्झॅक्टली हेच चालतं. आपण जे जे फिनिश गुड वापरतो ते करायला त्यांना रॉ मटेरियल लागतं, आणि ते रॉ मटेरियल एकत्र येऊन त्याच्यावरती प्रोसेस करून फिनिश गुड तयार करतो. फिनिश गुड तयार करतो आणि ते फिनिश गुड आपल्याला नंतर वापरायला मिळतं. त्यामुळे आता कसं आहे, मार्केटमध्ये कसं असतं, आपण ज्या वस्तू बघतो आपण त्या वस्तू कुठं तरी विकत घेतो, राईट? तर कोणतरी त्यामुळे ते विकणारे कंपनी, राईट? आपण खरीदार, राईट? आणि त्या वस्तू तयार करायला जे मटेरियल सप्लाय करतात ते सप्लायर. या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत बिझनेसमध्ये. बरोबर. मॅन्युफॅक्चरर जी कंपनी जी वस्तू तयार करते, आपण म्हणजे युजर्स, जे बायर्स आहोत, ज्या वस्तू आपण विकत घेतो, आणि त्या वस्तू तयार करायला त्या कंपनीला जे रॉ मटेरियल सप्लाय करतात ते सप्लायर्स. त्यामुळे सप्लायर्स, बायर्स किंवा कस्टमर्स आणि मॅन्युफॅक्चरर्स या तिघांची मिळून एक सप्लायर, बायर आणि मॅन्युफॅक्चरर या तिघांची मिळून एक कमिटी तयार होते. त्या कमिटीला म्हणतो आपण बिझनेस पार्टनर्स. म्हणजे बिझनेस जर सर्व्हाइव्ह व्हायचा असेल किंवा कुठला बिझनेस करायचा असेल तर आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या फर्स्ट थिंग म्हणजे आपण काय मॅन्युफॅक्चर करणार आहोत, आपल्याला मॅन्युफॅक्चर करायला काय सप्लाय करणार आहे, सप्लायर्स कोण आहेत, आणि आपले कस्टमर कोण आहेत. तर तुम्ही घरातल्या वस्तू एखादी लिस्ट तयार केली तर तुम्हाला लक्षात येईल की याच्यातल्या कुठल्या वस्तू आपण कुठनं आणतो, आणि मग तुम्ही कुठनं आणतो याच्या ज्या कंपन्या, जर तुम्ही 4-5 कंपन्या तर तुम्हाला कळल्या. फॉर एक्झाम्पल आता मी जो लॅपटॉप वापरतो डेल या कंपनीचा आहे, त्यामुळे डेल ही कंपनी एक मला कळली. त्याच्यानंतर माझी जी गाडी आहे ती महिंद्राची आहे, त्यामुळे मला महिंद्रा ही कंपनी कळली. मग काही माझ्या घरामध्ये औषधं पडली तर त्या औषधाच्या वरती कंपन्यांची नावं लिहिली आहेत. असं करा, तुम्ही एक 10-12 वस्तू तुम्ही घरातला निवडला तर तुम्हाला हळूहळू ते मॅन्युफॅक्चर कोण आहे त्या कंपनीचा हे तुम्हाला कळेल. ही ऍक्टिव्हिटी मी रोज करायचो. रोज 2-3 वस्तू घ्यायचो कंपनीतल्या किंवा घरातल्या, आणि मग त्यावेळेला काही इंटरनेट नव्हतं, पण त्यावेळेला जे काय मला सोर्सेस अवेलेबल होते, मित्र किंवा माझे नातेवाईक किंवा कोण फ्रेंड्स, यांच्याकडनं माहिती गोळा करत थोडं मला त्या गोष्टी करायला कळत होत्या, आणि मी त्याच्या नोट्स बनवत होतो घरामध्ये. एक नोटबुक तयार केली होती की बाबा टीव्ही बनवणाऱ्या कुठल्या कंपन्या आहेत, मोबाईल बनवणाऱ्या कुठल्या कंपन्या आहेत, कुठल्या मेकचे कार्स रस्त्यावरती आहेत, कुठली औषधं आपण घरामध्ये, औषधांच्या कुठल्या कंपन्या आहेत, मला जो गॅस घरामध्ये येतो तो गॅस काय आहे, कुठली कंपनी गॅस प्रोव्हाइड करतो, मग शेगडी घरामध्ये ती कुठली. फॉर एक्झाम्पल जे मला घरामध्ये वस्तू मिळत होत्या त्या वस्तूंचं मी बेसिकली एक लिस्ट आणि कॅटेगरी तयार करतो की ही वस्तू मला कुठल्या कंपनीकडनं, कुठल्या कंपनीने मॅन्युफॅक्चर केली. त्यामुळे मला हळूहळू काही दिवसात, काही महिन्यामध्ये त्या कंपन्यांची नावं कळायला लागली. आणि मला तो मॅनेजरने ऍडवाइस केलं की कंपनी तुला कळली त्या कंपनीबद्दल थोडासा स्टडी कर, थोडं सर्च कर, कोणाला विचार. आता तर ते फारच सोपं आहे. तुम्ही गुगलवरती डेल टाईप केलं तर तुम्हाला अख्खी डेलची माहिती कळेल, बऱ्याच साईट्स ओपन होतील. त्यामुळे घरात तुम्ही जो एक अर्धा पाऊंडाचा तुम्ही दिवसात वेळ दिलात तर ज्या वस्तू तुम्हाला घरात दिसत आहेत त्याचं जर तुम्ही नाव टाईप केलं तुम्ही इंटरनेटवरती तर तुम्हाला बरीच इन्फॉर्मेशन मिळेल. हे तुम्ही चालू करा मुलांना, रोज थोडं 1-2 वस्तू घ्या
मला असं एक just असं विचारायचं आहे या निमित्ताने की बेसिकली मुलांमध्ये तो ऍटिट्यूड डेव्हलप होणं गरजेचं आहे. सर्चिंग म्हणजे काय आहे की वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे काय, जसं खेळायला बरं वाटतं, गप्पा मारायला बरं वाटतं, क्रिकेट आवडतं, सिरियल्स बघायला आवडतात, ऍडव्हर्टाइजमेंट टीव्हीवरती बघायला आवडतात काही काही वेळेस वेगवेगळ्या त्यांच्या. पण हे करताना स्वतः काहीतरी सर्च करणं, बघणं, त्याच्यावर वाचन करणं, अभ्यास करणं, म्हणजे बेसिकली मला जे साधारण लक्षात येतं या मुलांच्या बाबतीमध्ये, दे वॉन्ट द थिंग रेडीमेड. दे डोंट वॉन्ट टू टेक एफर्ट्स टू रीड ऑर गेट इट टू अंडरस्टँड अँड देन थिंक ओव्हर इट की बाबा हे काय आहे, हे कसं, म्हणजे ते नॉट ह्याच्यात त्याचा काय उपयोग केला जातो, हे जे काही आहे म्हणजे रेडीमेड दिलं तर आम्ही असं बसणार, ऐकणार, समजलं झालं, बघितलं, आनंद. नॉट, आय थिंक तुम्ही जे आता समजून सांगण्याचा प्रयत्न करताय मुलांना, तर भाग असा आहे की मुलांनी तो ऍटिट्यूड डेव्हलप केला पाहिजे. जसं तुम्ही आता म्हणले की डेल बद्दल, गुगल बद्दल सर्च करा, तर ज्यावेळेस तुम्ही बघाल अनेक शब्द तुम्हाला नवीन कळतील, शब्दसंग्रह वाढेल, गोष्टी तुम्हाला रिलेट करता येतील. बऱ्याच वेळा काय होतं, मुलांना वाचता का येत नाही, रिलेट का करता येत नाही, कारण तो जो व्यासंग पाहिजे वाचनाचा, लिहिण्याचा, समजून करण्याचा, घेण्याचा, गोष्टी रिलेट करण्याचा, तो कमी पडतो असं मला वाटतं. तेच तुम्ही सांगायचा प्रयत्न करताय, बरोबर ना? बरोबर, एक्झॅक्टली. आणि आपल्या मुलांना एक आपला एम काय बघा, आपल्याला म्हणजे पुढच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं. तुम्हाला समजा मी एक प्रश्न विचारला आता की एक पुढच्या आयुष्यात तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे तुम्हाला तुमच्या काय इच्छा आहेत, तर तुम्ही काय इच्छा सांगाल मला? एक 2-3 मुलांनी एक दोन इच्छा मला सांगा, तर टाईप करा म्हणजे आपल्याला कळेल. टाईप करा, काय करायचंय, काय इच्छा आहे, काय करायचंय मला पुढच्या आयुष्यात काय करायचंय. फॉर एक्झाम्पल मला जर विचारलं असतं त्यावेळेला मला म्हणालं की मला स्वतःचं घर घ्यायचंय, की मला वर्ल्ड टूर करायची आहे, की मला भरपूर पैसे कमवायचे, की काही म्हणजे तुम्हाला आता तुमच्या वयाला जे सुचेल. डॉक्टर व्हायचंय, इंग्लिश टीचर व्हायचंय, व्हॉट्सअप काही म्हणजे स्पोर्ट्समन व्हायचंय कुठल्या ह्याच्यात, तुमच्या इच्छा टाईप करा, काय बनायचंय, गव्हर्नमेंट मध्ये जॉब करायचा आहे, क्लास 1 ऑफिसर बनायचंय, लाईक यू मस्ट काही तुम्हाला जे वाटतंय. गर्ल्स बोथ काही काय सगळं मुलींनी जास्ती करायला पाहिजे, मुलींना फार महत्वाचं आहे. काय बनायचंय, डॉक्टर बनायचंय, नर्स बनायचंय, पोलीस इन्स्पेक्टर, एखादी गोष्ट विकत घ्यायची, मला पुढच्या आयुष्यामध्ये माझा स्वतःचा बंगला बांधायचा आहे, बंगला बांधायचा, मला अमेरिकेला जायचंय, मला जग बघायचंय, मे बी काही असू शकतं रिक्वायरमेंट. काही टाईप करत नाही कोणी, संवादच नाही, असं कसं होऊ शकेल? नेटला प्रॉब्लेम आलाय, माझ्याकडे दिसत नाहीये, तुम्ही टाईप करताय माझ्याकडे दिसत नाही, असं काही आहे का? श्रुतिकाने टाईप केलंय बघा, आता कळलं. मेडिकल फील्ड, बिझनेसमॅन बनायचं राहुलला, गुड. एमएनसी कंपनीमध्ये जॉब करायचा आहे, व्हेरी गुड. अच्छा, एमएनसी कंपनीमध्ये जॉब करायचा आहे, बरोबर. जॉब करायचा आहे, सेल्फ बिझनेस करायचा आहे, बर. अम्रपालीला क्लास 1 पोस्ट, क्लास 1 पोस्ट तिला पकडायची, गुड गव्हर्नमेंटची, गुड. सो दिस ठीक आहे. बऱ्याच मुलांनी आपल्या इच्छा हळूहळू तुम्ही रोज जर विचार केलात की मला काय काय पाहिजे, तर तुम्ही बऱ्याच गोष्टी लिस्ट करू शकाल. तुम्ही तर बकेट लिस्ट नावाचा पिक्चर जर तुम्ही बघितलाय का, जुना पण आणि नवीन पण? मी नवीन बघितलाय, माधुरी दीक्षितचा, जुना मला नाही माहिती. खूप जुना पिक्चर येऊन गेला, त्याच्यामध्ये बेसिकली इच्छा म्हणजे माझ्या काय इच्छा आहेत त्या हिरो त्या इच्छा लिहून काढतात आणि मग हळूहळू त्या इच्छा कशा पूर्ण होतील याच्याकडे तो अख्खा पिक्चर आहे. पिक्चर ठीक आहे, पण आपल्या अख्ख्या आयुष्यामध्ये तेच असतं की आपल्या बऱ्याच इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अख्खं आपलं आयुष्य घालवतो. त्यातल्या बऱ्याचशा इच्छा आपल्या पूर्ण होत नाहीत, काही इच्छा पूर्ण होतात. पण एक लक्षात आलं की तुम्हाला जर तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर त्याला त्यासाठी पैसा लागतो. किती जरी म्हटलं की पैसा काही सर्वात महत्वाचा नाही, पण तसं काही नाहीये. प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो आणि आपल्याला तो पैसा बेसिकली वाईट मार्गाने म्हणजे चांगल्या मार्गाने कमवायचा, किंवा जसं पिक्चर मध्ये दाखवतात रातोरात कोणतरी श्रीमंत होतो, असं काय आपल्या आयुष्यात काय, खऱ्या आयुष्यात काय असं काय घडत नाही. तुम्हाला स्वतःला मेहनत केल्याशिवाय तुम्हाला फुकट काहीच मिळत नाही, आणि फुकट मिळणं हे फार लाजिरवाणी गोष्ट आहे, एखादी गोष्ट फुकट घेणं. आता तर तुम्ही आज समाजात बघाल तर बऱ्याच लोकांचा फुकट घेण्याकडे कल खूप आहे, पण तुम्हाला एकदा दोनदा फुकट मिळेल, सतत कोणी काय तुम्हाला फुकट देणार नाही.
जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या घरी राहताय, आई वडिलांकडे राहताय, तोपर्यंत तुम्हाला गोष्टी मिळतील. पण बाहेरच्या जगामध्ये तुम्हाला कोणी तुमच्यावर कोणी दयामाया दाखवणार नाहीये. त्यामुळे तुम्ही जेवढं स्वतः मेहनत कराल आणि स्वतः त्या दृष्टीने प्रयत्न करा, तर काय काय गोष्टी लिहिल्या, त्या गोष्टी तुम्हाला अचीव्ह करायच्या असेल तर तुम्हाला स्वतः मेहनत करणं. आणि या स्टेजला मेहनत म्हणजे काय, या स्टेजला मुलांना तुम्ही अभ्यास करणं आणि थोडं चौकस वृत्ती दाखवणं, की जसं सर म्हणाले की तुम्हाला स्वतः ती ऍटिट्यूड डेव्हलप करायला पाहिजे, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, की मला या गोष्टी सर्च करायच्या. आता फॅसिलिटी अवेलेबल आहे, माझ्याकडे इंटरनेट आहे आणि जगात ज्या गोष्टी दिसत आहेत त्या गोष्टीला जर मला जाणून घ्यायच्या असतील, इफ आय वॉन्ट टू नो समथिंग, द इंटरनेट इज अवेलेबल. आय जस्ट हॅव टू टाईप इन गुगल ड्राईव्ह आणि व्हॉट एव्हर ड्राईव्ह, मला त्याचं उत्तर मिळेल. आणि मग मी माझ्या मित्रांबरोबर डिस्कस करून, माझ्या फ्रेंड, नातेवाईक, पॅरेंटवर डिस्कस करून मला ज्या गोष्टी कळत नाही त्या गोष्टी मी परत वाचीन, परत डिस्कस करीन. तर काय परीक्षा नाही आहे की मला आज वाचायचं आणि संध्याकाळी परीक्षा द्यायची. तुम्ही तुमचं नॉलेज स्वतः डेव्हलप करायचं. सर मला एकच मिनिटं फक्त असं डिस्टर्ब करतोय. तुम्ही जे काही मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आणि आता पण जे सांगताय की म्हणजे व्यासंग पाहिजे, हार्डवर्क करायला पाहिजे, आपण पण मला असं वाटतं की तुम्ही जे तुमचं मी बघितलं मागचं लेक्चर, तुम्ही प्रत्येक गोष्टीत आनंद घेत गेलात. म्हणजे ते वेअर हाऊस मध्ये जाणं, ते सर्च करणं, यू स्टार्टेड, म्हणजे ते कष्ट यू फील लाईक एन्जॉयिंग द थिंग्स. यू टॉकिंग विथ दोज पीपल्स, डिफरंट कंपनीतले पीपल तिथे यायचे, ते वेगवेगळे बॉक्सेस तुम्ही बघायचा, त्या आनंदाने त्याच्यात काय लिहिलंय. सो व्हॉट आय फील, म्हणजे मला मुलांना सांगायला आवडेल या निमित्ताने की जे सरांचं आपण जर बघितलं, तुम्हाला जसं मोबाईलवरती गेम खेळायला आवडतं, तुम्हाला क्रिकेटची मॅचेस खेळायला आवडतात, गप्पा तुम्ही एन्जॉय करता, आनंद करता, ते तुम्हाला कष्ट नाही वाटत. मग तुम्ही 10 तास बसला तरी कळत नाही मोबाईलवरती किंवा गोष्टीवरती, किंवा पोहायला गेला तर 2-4 तास कसे गेले कळत नाही. जे तुम्हाला आवडतं आनंद, तर तो जो बिल्ट आहे, तसंच सर जे आता सांगतायत की एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आनंदाने ते सर्च केलं पाहिजे. यू शुड एन्जॉय डुईंग दोज थिंग्स अँड दॅट शुड बिकम युअर हॅबिट. म्हणजे तुम्हाला सरांना वेअर हाऊस मध्ये जाऊन 4-4 तास बसणं, ते बॉक्सेस बघणं, तिथे येणाऱ्या अनेक कंपन्यातल्या लोकांशी बोलणं, हे काम नाही वाटलं. हे ते एन्जॉय करत गेले अँड देन इट डेव्हलप्स, ऑटोमॅटिक ते स्किल डेव्हलप झालं, नॉलेज येत गेलं. बरोबर आहे सर मी म्हणतोय ते? हेच तुम्ही सांगायचा प्रयत्न करता, म्हणजे आनंद घेत जा प्रोसेस मधला ते. असं म्हणजे हे मला कोणतरी माझ्यावर लादलंय की मला कंपल्शन केलं म्हणून मी करतोय असं समजून केलं तर तुम्हाला रोज 10 मिनिटं पण ते करता येणार नाही. ही परीक्षा आहे आणि मला त्याचा अभ्यास करून पास व्हायचंय असं नाही. तुम्ही सर जसं म्हणाले आनंद घ्या. नॉलेज खूप अवेलेबल आहे इंटरनेटवरती, बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वाचत राहा. काही गोष्टी कळणार नाहीत त्या समजून घ्या, मित्रांना विचारा, सर आहेत, आम्ही आहोतच सगळे तुम्हाला मदत करायला. आणि एक आनंद घेत घेत नॉलेज गेन करत, का शेवटी नॉलेज हे फार महत्वाचं आहे निश्चित. आणि नॉलेज एकदा तुम्हाला आलं, त्यात तुम्हाला आनंद वाटायला लागला की तुम्हाला मग तुम्ही बघा तुमच्या हातून वंडर्स होतील. म्हणजे स्काय इज द लिमिट म्हणतं तसं आहे की सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, फक्त ते वाचायचंय आपल्याला, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. तर आता मी पुढे परत चालू करतो. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आता मला त्या गोष्टी आवडायला लागल्या होत्या, मी त्या सगळ्या गोष्टी बघायचो, मग घरी यायचो आणि मग मला ज्या भाषेत येत होतं त्या भाषेत मी लिहायचा प्रयत्न करायचो. तोडकं मोडकं काय, मला इंग्लिश हळूहळू मला थोडंफार लिहिता यायला लागलं होतं, ते शब्द मला कळायला लागले होते. तर आता मुलांनी एक इंटरनेटवरती तुम्ही ज्या वस्तू तुम्ही घरात बघता त्या वस्तू टाईप करा. त्या टाईप केल्यानंतर तुम्हाला त्या मॅन्युफॅक्चर कोण आहेत हे जर तुम्हाला त्याच्यातनं कळलं तर त्या कंपन्यांची नावं टाईप करा. त्या नावं इंटरनेटवरती गुगलवरती सर्च करा नाही आणि तुम्हाला त्या कंपन्यांची माहिती कळेल. आता दुसरा जो टप्पा आहे, जो महत्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे इंडस्ट्री टाईप्स. तर आता कुठल्या कुठल्या इंडस्ट्री टाईप्स आहेत, ज्या मेन इंडस्ट्री ज्या आहे आपण ज्या बघतो, ज्या बेसिक इंडस्ट्री टाईप्स आहेत, त्याचा आपण थोडासा स्टडी किंवा थोडंसं आपण माहिती घेऊया. आता तुम्ही टीव्ही बघताय किंवा लॅपटॉप बघताय किंवा इलेक्ट्रॉनिक कुठला आयटम बघताय, तर या ज्या गोष्टी आहेत ते इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीच्या निगडीत आहेत. म्हणजे बेसिकली इलेक्ट्रॉनिक आयटम, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री आयटम्स. तर इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री हे आपल्याला एक नाव कळलं, ते नाव लिहून घ्या. राईट. मग घरामध्ये जे औषधं जे आहेत ते बेसिकली फार्मा इंडस्ट्रीशी लिंक्ड आहेत. त्यामुळे फार्मास्युटिकल इंडस्ट्री.
मग आपण घरात कपडे घालतो, नाही? ते बेसिकली टेक्सटाईल इंडस्ट्रीशी निगडीत होतं. बरोबर. नाही, मग आपण घरामध्ये सोप वापरतो किंवा ऑइल, आपण कुकिंग ऑइल वापरतो किंवा शॅम्पू असतात, किंवा आता तर बेसिकली काय बरं सॅनिटायझर वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आता घरामध्ये प्रत्येकाने आणलेल्या आहेत. हो. तर हे लिंक झाले केमिकल इंडस्ट्रीशी. याच्या 4 बेसिक इंडस्ट्री जे आहेत, जे आपण आणि आपलं घर जे आपण ज्या याचं बांधलंय ती बेसिकली सिमेंट इंडस्ट्री. ते 4-5 बेसिक इंडस्ट्रीची नावं आपल्याला मला कळली जशी आपल्याला आता कळली, ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री, इलेक्ट्रिकल इंडस्ट्री आहे, त्याच्याबरोबरच मेकॅनिकल इंडस्ट्री आहे, मेकॅनिकल गोष्टी आपल्याला बऱ्याच दिसतात. केमिकल इंडस्ट्री आहे, ऑइल इंडस्ट्री आहे, कपड्यांची टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, फार्मास्युटिकल आहे, त्याच्यामध्ये सिमेंट इंडस्ट्री आहे. असं करत करत तुम्ही लिस्ट तयार केली. तर मी मागच्या एका लेक्चरला कुठल्या तरी असे मी मुलांना लिस्ट करायला सांगितलं, मुलांनी जवळजवळ 80 इंडस्ट्रीची नावं शोधून काढली होती. बरोबर. त्याच्यामध्ये 80च्या वरती इंडस्ट्री आहे. त्याच्यामध्ये मग काही सर्व्हिस इंडस्ट्री येतात, काही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीज येतात, काही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज येतात. अशा म्हणजे बेसिकली सांगायचं मला काय की आपल्याला हळूहळू कळायला लागतं की जगात काय चाललंय आणि कुठल्या कुठल्या कामामध्ये लोक व्यस्त आहेत, कुठली कामं करतायत जी आपल्याला कधी कल्पना आहे. आपण कधी त्याचा विचारही करत नाही की अरे ह्या टाईपचं पण काम असतं. म्हणजे आपण एकदा एखादा मूवी बघतो तर फक्त आपल्याला वाटतं की मूवी मध्ये ऍक्टर्स फक्त काम करतात, पण तसं नसतं. त्याच्या मागे बरीच मोठी काय म्हणतात यंत्रणा काम करत असते, की एक बरीच मोठी युनिट काम करत असतं. तर प्रत्येक युनिटचं काम वेगळं वेगळं असतं, प्रत्येक माणूस त्याच्यामधलं वेगळं काम करत असतो. तर मला त्या वेअरहाऊसमध्ये असं जाणवलं की आपण जे प्रोडक्ट बघतोय हे प्रोडक्ट वापरण्यासाठी तयार झालेलं आहे. अर्थात त्याला जे लागणार आहे त्या रॉ मटेरियल पण कोणतरी तयार करते. जगात कुठली ना कुठली तरी कंपनी कोणतरी या वस्तू तयार करते आणि आपण त्या वापरतोय. मग आपल्यापर्यंत त्या वस्तू कशा येतात, मग त्या ट्रान्सपोर्ट कसा होतो, मग त्या वस्तू कुठे आता आपण स्टोअर केल्या, त्या कशा स्टोअर केल्या, त्यासाठी वेअरहाऊस मध्ये पॅकिंग मटेरियल का स्टोरिंग मटेरियल काय वापरलं जातं. आताच परवा एक जहाज वगैरे बातमी आली होती, तो बेरूतला मोठा स्फोट झाला, TNT त्याचा मोठा स्फोट झाला आणि बरेच लोक मेली. तर ते बेसिकली ते जे मटेरियल जे होतं ते नीट स्टोअर केलं नव्हतं असं मला वाटतं. त्यामुळे पॅकिंग मटेरियल पण फार महत्वाची गोष्ट असते की तुम्ही तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते कुठल्या टाईपचं आहे इंडस्ट्रीचं, त्यासाठी तुम्ही कुठली पॅकिंग मटेरियल वापरताय. बरोबर. पॅकिंग मटेरियलची पण एक फार मोठी इंडस्ट्री आहे. त्याच्यामध्ये म्हणजे वन ऑफ द जायंट लार्जेस्ट इंडस्ट्री इन द वर्ल्ड ही पॅकिंग मटेरियल आहे. आपण जेव्हा कपडे मार्केटमध्ये आणतो ते काय नुसतं आणत नाही, एका बॉक्स मध्ये आणतो, एखाद्या पिशवीतनं आणतो, की आपण तेल घेऊन येतो, तेलासाठी एखादी प्लॅस्टिकची पिशवी असते किंवा एक डबा असतो, राईट. तर कशामध्ये कुठलं मटेरियल कशा स्टोअर होतो हे तयार करणार पण एक मोठी इंडस्ट्री आहे. म्हणजे तुम्ही जर मुलांनी हळूहळू चौकसपणे जर सगळीकडे बघायला चालू केलं तर तुम्हाला बऱ्याच प्रोडक्ट दिसतील जे आता पण आपण फक्त बघायचो आणि सोडून द्यायचो. पण आता जर तुम्ही जसं सर म्हणाले की तुम्ही एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तयार केला पाहिजे की या प्रत्येक प्रोडक्टच्या मागे काय काय दडलंय की काय काय याच्या मागे आहे, हे बेसिकली कोणी मॅन्युफॅक्चर केलंय, हे कोण विकतं, हे कुठनं येतं, कुठल्या देशातनं येतं किंवा कुठल्या प्रांतातनं येतं, मग त्याची जिओग्राफिकल कंडिशन त्या प्रांताची आहे, त्यानं हे रॉ मटेरियल मॅनमेड आहे का कोणी तयार केलं, आपलं हे आपण ते लॅब मध्ये तयार केलंय का निसर्गाकडनं मिळतंय, नॅचरल आहे का मॅनमेड आहे. अशा हळू बऱ्याच प्रश्न तुम्हाला पडायला लागतील जे माझ्या मनात मला पडायला लागले आणि मला मग वेळ पूर्ण असं झालं. म्हणजे एवढा आनंद व्हायला लागला की एक काय म्हणतात एक अलिबाबाची गुहा मला सापडली असं झालं की अरे मी काय वाचू आणि काय नको. आणि मग मित्रांशी डिस्कस करताना त्यांनाही या गोष्टी पटायला लागल्या. मग आम्ही एखादा क्रिकेटचा गेम खेळून झाला की मग या गोष्टी आम्ही डिस्कस करायचो, अरे आज मी हे वाचलो, तो मित्र अरे मी घरामध्ये आज वडिलांनी ही गोष्ट आणली, अरे मग कुठली कंपनी आहे, कंपनीचं नावच ऐकलं नव्हतं, चला या कंपनीची आपण माहिती घेऊ.
असं करत करत आपला जो 10वी 11वी 12वीचा जो अभ्यास जो आहे तो अभ्यास करत करत आता मुलांना माझ्या त्यावेळेला लक्षात आलं की आपण जे विषय शिकतोय, बस सायन्स असू दे, आर्ट्स असू दे, कॉमर्स असू दे, हे किती महत्वाचे आहेत आता, की जे आपल्याला आतापर्यंत कधी महत्वाचे वाटत नव्हते, आता एकदम मला त्याचं महत्व पटायला लागलं की हे किती महत्वाचे विषय आहेत, की हे इंडस्ट्रीशी कसे लिंक्ड आहेत. ते फॉर एक्झाम्पल जॉग्राफी घ्या, की त्याची फारशी मुलांना आवड नसते, पण मी जेव्हा या कंपन्यांची नावं बघितली आणि त्यांची सर्च केलं, बघितलं, तर जगाच्या जो नकाशा मला मिळाला, मॅप बघितला, त्याच्यावरती वेगवेगळ्या कंट्रीमध्ये यांची लोकेशन्स आहेत. बरोबर. आणि मग जॉग्राफिकल कंडिशन्स काय आहेत, हे मटेरियल तिथनं का मिळतं, अशा या गोष्टी आवड निर्माण. आणि मग त्या आवडीमधनं मला भूगोलाची पण आवड निर्माण झाली. भूगोलाचा नुसता अभ्यास न बघता हे पृथ्वी जिथे आपण राहतो त्याची जर आपल्याला काही माहिती नसेल तर आपल्याला काहीच माहिती नाही. आणि मग त्या दृष्टीने माझा भूगोलाचा अभ्यास सुरू झाला. म्हणजे विचार करा, चालू काय केलं होतं आणि मला करायला काय मिळत होतं. म्हणजे त्याचा हिस्ट्री, आता आमच्याकडे जापनीज माणूस यायचा तिकडे, त्याला इंग्लिश यायचं, आणि मग तो आणि आमचा मॅनेजर इंडिया जपान बद्दल कल्चरल बद्दल गप्पा मारायचो आम्ही. मग आपली हिस्ट्री तो सांगायचा, शिवाजी महाराज म्हणा किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणा, सावरकर म्हणा, अब्दुल कलाम होते, अशा बऱ्याच मोठमोठ्या आपल्या लोकांची आम्ही माहितीचा मी फक्त ऐकत बसायचो. मग तो त्यांची गोष्ट माहिती सांगायचा. आणि मग बऱ्याच हिस्टॉरिकल गोष्टी पुढे यायला लागल्या. मग हिस्ट्री मधली सिमिलॅरिटी, मग हिस्ट्री रिपीट आपण म्हणतो. असं करत करत मला कळलं, अरे आपण जे विषय आतापर्यंत जे आपण टाळत होतो ते काही एवढं वाईट नाहीये आणि त्याचा उपयोग पुढे भरपूर आहे. तुम्हाला जेवढी माहिती तुम्हाला मिळेल तेवढी माहिती तुम्ही तुमच्या कामासाठी उपयोग करू शकता. अर्थात सायन्स तर आहेच, सायन्स मॅथ्स तर आपण रोज बघतोच. त्याच्यानंतर मला कळलं की एखादं मटेरियल कोणी विकत घेतलं तर त्याच्यावर एक छोटासा कागद होतो. त्या कागदावरती लिहिलेलं असतं की XYZ मटेरियल एवढी क्वांटिटी, त्याची एवढी प्राइस आहे, असं करत टोटल 5,000 रुपये त्याची किंमत आहे. तर मग मला ते कळलं, याला आपण इनव्हॉइस म्हणतात, याला आपण बिल म्हणतात. जे आपण रोज किराणा मारायला गेलं की तो आपल्याला एक तुकडा देतो लिहून कागदावरती, या बा ते इनव्हॉइस आहे, ते आपल्याला पे करायला लागतं. मग मला थोडं हळूहळू कळलं की आपण त्याला पे करतो, मग त्याला ते पैसे मिळतात, आणि तो अजून मग कोणाला तरी ते पैसे देतो आणि मटेरियल विकत घेतो, तो पे करतो, अजून कोणाला तरी पैसे मिळतात. त्यामुळे मग लक्षात आलं की मग मी त्याला हे काय आहे, माझ्या वडिलांनी सांगितलं, कारण माझे वडील फायनान्स मध्ये खूप मोठे एक्सपर्ट होते. मला याला फायनान्स मॅनेजमेंट म्हणतात किंवा अकाउंटिंग म्हणतात. मग मला हळूहळू अकाउंट पेएबल म्हणजे काय, अकाउंट रिसिवेबल म्हणजे काय, टॅक्सेशन कसं असतं, हे हळूहळू कळत गेलं. म्हणजे लगेच काय मला 10वीत कळलं नाही, पण या गोष्टी मुलांना माझ्या कानावर पडायला लागल्या होत्या. आणि मग जसं माझं कुतूहल जसं जागं होतं तसं मला तसा वेळ मिळेल माझा अभ्यास करत करत तसं तसं मी या गोष्टी वाचायला लागलो होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही नोट्स तयार करतो माझ्या, की मी काय शिकलो आपण, हे सर्वात मुलांना तुम्हाला सांगता येईल का तुम्ही नीट टीचरच्या भाषेमध्ये, की या नोट्स करणं किती महत्वाचं आहे. हो, निश्चितच ना. कारण नोट्स काय बऱ्याच गोष्टी अशा असतात सर, मी सुद्धा म्हणजे विसरून जातो आपण. आपल्याला लेक्चर खूप छान वाटतं, पण नोट्स आहेत का महत्वाचे. मी नेहमी असं मुलांना म्हणतो की ज्यावेळेस एक विद्यार्थी एखादं पुस्तक आहे, कुठलंही किंवा इतिहासाचं पुस्तक घ्या, एखाद्या 10वीचं 11वीचं, काही मुलं 2 मिनिटामध्ये किंवा 5 मिनिटामध्ये पूर्ण पुस्तकाची रिव्हिजन देऊन होती. त्यांची कशी होते, कारण ते पुस्तक वाचताना ते नोट्स काढतात, पॉइंट्स काढतात, आणि मग नंतर त्या चॅप्टरचं नाव बघितले की त्याच्यामध्ये काय कळतं, म्हणजे 10 पॉइंट्स बघितले की त्या 10 चॅप्टरमध्ये काय काय ते समजायला लागतं, कारण नोट्स काढल्यामुळे त्याच्या मागची स्टोरी, त्याच्या मागच्या गोष्टी आपल्याला लगेच उभ्या राहतात. तसं परत रिवाइज करणं फार अवघड असतं. त्यामुळे नोट्सला अत्यंत महत्व आहे असं मला वाटतं. आणि जर तुम्ही जे आता सगळं सांगताय सर, त्यावरनं मला एक लक्षात येतंय की हा जो एक्सपोजर आहे, की आज जगामध्ये कित्येक इंडस्ट्रीज आहेत, कित्येक जॉब्स आहेत, कित्येक वेगवेगळ्या गोष्टी, आणि कुतूहल काय काय आहे करण्यासारखं, अनेक अनंत अशा नवीन नवीन गोष्टी आहेत. आणि तुम्ही जे मगाशी म्हटलात की जपान, म्हणजे आम्ही म्हणतो की जपानला उगवता सूर्याचा देश असं म्हणतात, कारण पहिल्यांदा सूर्य जपानला उगवतो. आणि अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, म्हणजे त्या कंपन्यांवरती सूर्य कधीच मावळत नाही.
कारण ती 24 आवर्स त्या कंपन्यांचं काम चालू असतं. कारण इथे अंधार रात्र असेल तर तिकडे ती कंपनी अमेरिकेमध्ये दिवस असतो आणि काम चालू असतं. म्हणजे कधी थांबत नाही ते company. जबरदस्त जिओग्राफिकल तुम्ही जो मगाशी मुद्दा मांडायचा प्रयत्न केला, अतिशय इंटरेस्टिंग आणि वेगवेगळ्या गोष्टींचा हा एक्सपोजर आहे जो तुम्ही आता मुलांना देण्याचा प्रयत्न करताय. प्लीज कंटिन्यू सर. तर हिस्ट्रीमध्ये मला जपानच्या अशा माणसे गप्पा करले की त्यांना काही गोष्टी चालतात जे आपल्याला चालत नाहीत, की बरोबर. आपल्याला ज्या गोष्टी सहज वाटतात त्या त्यांना चालत नाहीत. मग त्यांचं कल्चर काय आहे, कल्चर तुम्हाला हिस्ट्री मधनं कळतं बरोबर. की त्यांची हिस्ट्री, त्यांची कंट्री कशी डेव्हलप झाली, मग त्यांना स्वातंत्र्य कसं मिळालं, काय त्यांनी केलं आणि त्यांची कंट्री एवढी डेव्हलप झाली. कल्चरल डिफरन्सेस आपल्याला कळायला लागतात. आपलं कसं होतं, आपल्याला जर माहिती नसेल ना तर आपण त्याला वाईट म्हणतो, की एखादी गोष्ट आपल्याला माहित नाहीये लगेच आपण वाईट म्हणून टाकतो. आता जगात ज्या सगळ्यात दंगली किंवा मारामाऱ्या होत आहे याचं मेन कारण आहे की लोकांना माहिती नाहीये. लोकांना दुसरा माणूस हे जर काही वेगळं करत असेल तर त्यांना ते चुकीचं वाटतं. तसं नाहीये. त्याचं कल्चर वेगळं आहे, त्याची फिलॉसॉफी वेगळी आहे, तो काय वाचतं, त्याचं शिक्षण वेगळं आहे. त्यामुळे त्याचंही बरोबर आहे, माझंही बरोबर आहे. या गोष्टी जे ग्लोबल तुम्हाला जे हे मिळतं, म्हणजे एक्सपोजर मिळतं, या तुम्हाला मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये गेल्यानंतर मिळतं. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल इंटेल मध्ये माझी जी टीम होती, त्या टीम मध्ये 21 देशांमधनं माणसं आली होती. बरं, 21 देशांमधून. 21 देशांमधली माणसे म्हणून आमची 300 लोकांची टीम आणि त्यांचा मी इन्चार्ज होतो. त्यामुळे त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना मला त्यांच्या देशाची माहिती, त्यांच्या कल्चरची माहिती करून घेणं फार भाग होतं. कारण एखादी गोष्ट जर मी माझ्या इंडियन कल्चर प्रमाणे वागलो तर ती समोरच्याला ती आवडली पाहिजे ना. बरोबर आहे. त्यामुळे त्याला जे आवडतंय ते मला आवडेल असं नाही, कारण माझ्या कल्चरल डिफरन्स आहे. मग याचं एकत्र कसं आणायचं, मग प्रत्येकाची मग आम्ही काय करायचं, दर सॅटर्डेला आम्ही प्रत्येक देशातल्या एका दोघा तिघा मुलांना सांगायचं, बाबा तुम्ही तुमच्या देशाची माहिती सांगा. करेक्ट. देशामध्ये कुठले कुठले धर्म आहेत, काय काय चालतं. मग असं करत 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 आम्हाला बहुतेक सगळ्या धर्मांची माहिती मिळायला लागली. आणि मग जे आपल्याला मनामध्ये जे चुकीचे विचार किंवा चुकीच्या समजी असतात ते सगळं जायला लागले. बरोबर. कळायला लागलं, अरे हे काय वाईट नाही, आपण ज्याला आयुष्य वर्षानुवर्ष वाईट म्हणतोय त्या गोष्टी वाईट नाहीयेत. त्याचं सार एकच आहे, फक्त त्या करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. बरोबर. या सगळ्या गोष्टी तुम्हाला हिस्ट्री जॉग्राफीमुळे खूप कळतात. फॉर एक्झाम्पल अजून दुसरं हिस्ट्री जॉग्राफीचं सर्वात महत्वाचं इंडस्ट्री म्हणजे आपली ट्रॅव्हलिंग इंडस्ट्री. ट्रॅव्हलिंग इंडस्ट्रीमध्ये गाईड किंवा जे काय सगळं त्यांचं ते मार्केटिंग चालतं ते सगळं हिस्ट्री आणि जॉग्राफीवरती चालतं. त्याचा स्टडी करूनच. फार मोठी इंडस्ट्री आहे ती. त्यामुळे टेक्नॉलॉजीमुळे जीपीएस वगैरे सगळं तुम्ही लोकेट करू शकता, तुमचं प्लॅन करू शकता, सगळं तुम्हाला इंटरनेटवरती सगळं. किंवा हे जसं जिओग्राफिकल आहे, तुम्ही जे जपानचं मग अशी बोलत होतात की जपानला तर म्हणतात की राखेतनं उभा राहिलेला देश, कारण दुसऱ्या महायुद्धात बॉम्ब पडले आणि बेचिराग झालेला देश. आणि त्यांच्यामध्ये ते वर्क कल्चर किंवा ते कायझन टेक्निक असं म्हणतात की ते कशा पद्धतीनं कामं करतात, ती पद्धती आहे ती समजणं. आणि मग आपल्यात आपण काय बदल करू शकतो का, हा मला वाटतं महत्वाचा. शेवटी गिव्ह अँड टेक असतं. म्हणजे त्यांना आपल्याकडनं काही गोष्टी मिळतात, आपल्याला त्यांच्याकडनं काही गोष्टी. आपल्याकडे काय झालंय की आम्हीच महान हे जी आपण समजूत करून घेतो तसं नाहीये. जगात सगळे महान आहेत. बरोबर आहे. आपापल्या परीने प्रत्येक काहीतरी योगदान देतो. आणि मग ते जर तुम्ही गिव्ह अँड टेक मध्ये केलं तर तुम्हाला बेसिकली तुमचं माइंड ब्रॉड माइंडेड तुम्ही असायला लागतं, की जे झापडं आपण लावतो ते काढून टाकायला लागतात. आणि ते हळूहळू तुम्हाला कळायला लागतं की अरे सगळं जग सुंदर आहे. आणि मग ते कळायला आलं की तुम्ही एन्जॉय करायला चालू करता, की तुम्ही कोणाला मदत करा, मग तुम्हाला ते मदत करतील. शेवटी गिव्ह अँड टेक वरती जग चालतं. तर आता मला त्याच्यामध्ये मला फायनान्सच्या थोड्याफार माहिती कळायला लागल्या होत्या. मग मला बाबाने असा सल्ला दिला की अरे तू सायन्स जरी गेलायस तरी तू 11वी कॉमर्सची पुस्तकं आपण कुठे मिळतात का बघ तुला. 11वी कॉमर्सची पुस्तकं कुठनं तरी बाबांनी काय म्हणतात त्या दुकानात घेऊन आले. आधी अकाउंटचं पुस्तक आणलं, इकॉनॉमिक्सचं पुस्तक आणलं. म्हणजे जे सायन्सचे विद्यार्थी कधीच वाचत नाही. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे तसं करून उपयोग नाही, कारण हे सगळं मिळून आपलं आयुष्य तयार होतं. अगदी बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही सर्वांना माहिती, प्रत्येक गोष्ट ही किती महत्वाची पडते. आणि मग पुढे कसं होतं,
आपल्याला जर माहिती नसेल तर आपण मदत पण घेऊ शकत नाही राईट पर्सनची. बरोबर. आपल्याला काय एक्सपर्ट कुठल्या प्रत्येक गोष्टीचा आपण काय एक्सपर्ट होणार नाही, पण आपल्याला जर माहितच नसेल हो. तर समोरच्याला काय विचारायचं हेच आपल्याला कळणार नाही. आणि त्यांनी सांगितलेलं कितपत लॉजिकली बरोबर आहे हे पण आपल्याला समजायला तर काही माहिती कळणार असेल नाही की बरोबर सांगतोय का चुकीचं सांगतोय असं होऊ शकतं. आणि तो सांगेल की बाबा हे गोष्ट तू वाच. आपल्याला जर काहीच माहित नसेल तर आपण काय वाचणार. बरोबर. त्यामुळे मी काय केलं, 11वी कॉमर्सची पुस्तकं थोडीफार गोळा केली, थोडीफार वाचायला सुरुवात केली ऍज अ फन म्हणून, हवी म्हणजे मजा म्हणून. आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी मला कळत नव्हत्या, मग मी विचारल्या. माझा अभ्यास पण चालू होता. लगेच एकदम काय माझा IQ आईन्स्टाईन सारखा होणार नव्हता, त्यामुळे वेळ लागत होता. पण जेवढं मला कळतंय त्याच्यात मी मजा करत होतो. मग माझ्या हॉबीज पण माझ्या डेव्हलप चालू होतं. कसं असतं, एकदा तुमचं मन एक आनंदी असेल ना की तुम्हाला बऱ्याच गोष्टी बऱ्याच सोप्या वाटायला लागतात. नाहीतर सगळी सोप्या गोष्टी देखील तुम्हाला एकदम कठीण वाटायला लागते. त्यामुळे हॅपी होणं, आणि हॅपी तुम्ही कसं होता, तुम्हाला नॉलेज मिळतं तेव्हा. हा माझा मुलांना बरोबर आहे. पर्सनल नवीन एक्सपिरियन्स आहे. गोष्टी लक्षात यायला मला नॉलेज मिळालं की तुम्ही हॅपी होतो. नॉलेज मिळालं, कॉन्फिडन्स वाढतो आणि तुमचं कौतुक पण व्हायला बरीचशी कोडी सुटायला लागतात. लोक कौतुक करतात. एखादी गोष्ट तुम्ही एखादा बोलला, 4 लोक जमले नातेवाईक, तुम्ही एक गोष्ट सांगितली, अरे वा याला बरंच माहिती आहे. नाहीतर फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल देतो, जेव्हा मी 10वीला 9वीला वगैरे फेल बिल झालो होतो, तेव्हा मला बिल्डिंग मध्ये कोणी विचारायचं नाही. म्हणजे असं हा तुच्छ प्राणी जाऊ कीटक कोणतरी असं माझं समजायचे. बिल्डिंग मध्ये लोक येताना जाताना. म्हणजे जेव्हा मला सिमेन्स मध्ये जॉब लागला आणि जेव्हा सिमेन्सची बस माझ्या गेटवरती उभी राहिली आणि मी सिमेंटच्या बसमध्ये उतरलो, तेव्हा जेव्हा मी बिल्डिंग मध्ये शिरलो, तेव्हा मला बिल्डिंग मध्ये येणाऱ्या 4-5 लोकांनी हॅलो केलं. हा फरक राहतो. येस. फरक पडला की तो हॅलो मला नव्हता, ते सिमेंटच्या लोगो असलेल्या कंपनीला होता, ते बसला होता. म्हणजे या गोष्टी मला कळायला लागतात. आणि मग लोकांना कळतं, अरे बाबा हा आहे, करतोय काहीतरी. आणि मग तुम्हाला लोक सल्ला विचारायला येतात. म्हणजे एक काळ असा होता की हा आला कोण, हा कार्ट आलं असं होतं. त्यामुळे अरे बाबा याला आपण विचारूया. आणि तुम्हाला ज्या नॉलेज होतं तर तुम्ही एक सिस्टमॅटिक सुसंगत बोलता तुम्ही. नाहीतर लोक खूप बडबड करतो आपण, पण त्याला काय सुसंगत नसतं किंवा ते रिलेव्हंट नसतं. म्हणजे संदर्भाविरहित स्पष्टीकरण आपण खूप देतो, जे आता सध्या आपण न्यूज चॅनलवरती बघतो. बऱ्याच चर्चा चालू असतात, पण संदर्भाविरहित सगळं चालू असतं. पण तुम्हाला खरोखर नॉलेज असेल तर तुम्ही संदर्भाविरहित कधी बोलणारच नाही, तुमची हिंमतच होणार नाही. बरोबर. पण तुम्हाला त्याचं प्रूफ किंवा त्याच्या मागचं सत्य कळत नाही, पण तुम्ही तोंडच उघडणार नाही. हे तुम्हाला नॉलेज वरती आल्यावर कळतं. आता हळूहळू या गोष्टी मला कळायला लागल्या. तर मुलांनी आता पुढचे 2-3 दिवस तुम्ही एक काम करा, घरातल्या वस्तू कुठल्या कुठल्या आहेत त्याची एक लिस्ट तयार करा, जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं. ते कोण मॅन्युफॅक्चर करतं, कोण सप्लाय करतं, तुम्ही कुठनं आणता, कुठल्या वाहनाच्या दुकानातून आणतात, त्या वाहनाकडे त्या वस्तू कशा येतात. सर तुम्ही छान सांगताय, जस्ट डिस्टर्ब करतो 2 मिनिट. एक ऍक्टिव्हिटी या मुलांनी केलेली मी सांगतो. त्यातला आशिष आहे इथे, मला वाटतं आहे का असं मला माहित नाही. मध्ये तुम्हाला माहिती की आपण चायना बरोबर आपलं हे चाललं होतं आणि चायनाच्या बऱ्याच गोष्टी बायकॉट करायचं ठरवलं होतं. तर त्या आशिषच्या विद्यार्थ्यांनी या बॅच मधल्या, त्यांनी त्याच्या घरातल्या कुठल्या वस्तू कोणकोणत्या, म्हणजे टूथपेस्ट पासून ते सगळं, आणि कुठून कुठल्या कंपनीचं कुठलं येतं, ती कंपनी कुठली आहे, कुठल्या देशाची आहे, इतकं छान ते मस्त बनवलं होतं सगळं. आणि आपल्याला या गोष्टी बायकॉट करून याला पर्याय प्रोडक्ट आपले भारतीय कुठले चांगले आहेत, इतकं त्यांनी कुठल्या कंपन्यांचे. तुम्ही जस्ट आता जे करायला सांगताय ऍक्टिव्हिटी, जस्ट मला शेअर करावं असं वाटलं की हीच सगळी मुलं आहेत आता तुमच्या समोर जी आहेत. आणि या बॅच मधल्या अनेक मुलांनी ते अनुभवलेलं आहे की ज्यावेळेस चायनाच्या वस्तू बॅकआउट आपण करायचं चाललं होतं, अनेक गव्हर्नमेंटनी पण अनेक सॉफ्टवेअर त्यांची हे केली, आणि तर त्यावेळेस आपल्या घरात कुठल्या कुठल्या वस्तू चायनाच्या आहेत आणि कुठल्या आपण रिप्लेस इझिली करू शकतो. आता मोबाईल हा नाही पटकन रिप्लेस करू शकणार, हा पण चायनाचा मोबाईल आहे माझ्याकडचा, पण पुढच्या वेळेस घेताना मी हा घेणार नाही. पण आज काय काय रिप्लेस इमिजिएट करू शकतो याचं इतकं सुंदर हे विवेचन मुलांनी केलं होतं, मला ते फार आवडलं होतं, म्हणून जस्ट शेअर केलं तुमच्याशी. एक चांगला तुम्ही मुद्दा काढलाय. रिप्लेसमेंट वरनं मला आठवलं, जपानच्या जे मित्र मला मिळाले, नंतर मी जपानीज कंपनीवर 14 वर्ष काम केलं. तर रिप्लेसमेंट हे कायमस्वरूपी सोल्युशन होऊ शकत नाही सर.
आपण आता सगळे म्हणतोय की चायनाच्या वस्तू आपण बॉयकॉट करू आणि आपण आपल्या वस्तू वापरू. हे काही दिवस चालेल, काही दिवस आपण देशप्रेम आणि या सगळ्या चालेल, पण शेवटी कसं होतं, आपण त्या वस्तू वापरणार, क्वालिटी फार मॅटर करतं. जपानने काय केलं, जपानने अमेरिकेने जेव्हा अटॅक केला आणि जपान नेस्तनाबूत केलं, तेव्हा त्यांनी ठरवलं की अमेरिकन वस्तू आपण बॉयकॉट नाही करायच्या, त्या आपण वापरायच्या आणि त्याचा स्टडी करून त्यांच्यापेक्षा बेटर वस्तू आपण तयार करायच्या. बेस्ट. जर चायनाला हरवायचं असेल तर आपल्याला चायनाच्या वस्तू नुसतं बॉयकॉट करून टाकणार नाही, तर चायना जे सप्लाय करत त्याच्यापेक्षा बेटर क्वालिटीचं आपल्याला तयार करायला लागेल. करेक्ट. आणि हे सगळं काम हे आता जी मुलं माझ्यासमोर बसले त्यांचं काम आहे. आपलं तर करिअर झालं सर. अगदी बरोबर आहे. प्रचंड मोठा चॅलेंज आणि या मुलांसमोर आहे. संधी आहे. हे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट जे म्हणतात या मुलांना खरोखर लागू होणार आहे. बरोबर. एखादी आता प्रत्येक घराघरामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, आता मी जेव्हा चायनाला गेलो होतो तेव्हा मला तिकडे जाणवलं की तिकडे घराघरामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे. प्रत्येक घरामध्ये काय ना काहीतरी काय म्हणतात हे उघडलेलं आहे, मशिनरी आहे आणि ते काही ना काहीतरी मॅन्युफॅक्चर करतात आणि ते सप्लाय करतात. ते रॉ मटेरियल असेल, एका म्हणजे मोठ्या एका इन्स्ट्रुमेंटचा ते रॉ मटेरियल एक लहान पार्ट असेल, पण प्रत्येक घरामध्ये ते मॅन्युफॅक्चर होतं आणि प्रत्येक घरातला प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. हे जेव्हा आपल्या देशामध्ये होईल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपण जपान, चायना या देशांना कॉम्पिट करू. आणि ते कठीण नाहीये सर. मी जर बुद्धिमत्ता बघितली ना आपल्या मुलांची, तर फार वरच्या लेवलची आहे बाकीच्या देशांपेक्षा. मी काम केले बऱ्याच लोकांबरोबर. आपला प्रॉब्लेम काय होतो, आपण एक ना धर बडावर चिंधा असं आपण करतो. आणि आपल्या जसं तुम्ही म्हणालात की सगळं रेडीमेड पाहिजे. ही जी गेली 1000 वर्षामध्ये आपली जी वृत्ती झालेली आहे भारत तंत्रामुळे किंवा काय, की सगळं मला रेडीमेड मिळतंय, कोणीतरी मला आणून देतंय. बरोबर आहे. ते आता चालणार नाही. आपल्याला मॅन्युफॅक्चर करायला लागेल. म्हणून तर आपल्या प्राईम मिनिस्टरनी मेक इन इंडिया, मेक फॉर इंडिया, स्टार्टअप हे सगळं चालू केलं. त्याच्या मागचं मेन कारण हेच आहे की आपल्याला जर उभं राहायचं असेल जगामध्ये मानाने, तर आपल्याला आपले प्रॉडक्ट्स आपल्याला डेव्हलप करायला लागतील. आणि ते प्रॉडक्ट डेव्हलप करायचे असतील तर जे मला शिकायला मिळालं हे प्रत्येक आपल्या देशातल्या प्रत्येक मुलांना ते शिकायला लागेल. त्यांना इंडस्ट्रीची माहिती घ्यायला लागेल आणि मग चूज करायला लागेल की मी मॅन्युफॅक्चरिंग करू का सेल करू का अजून काय करू. म्हणजे आपल्या ही जी मुलं आहेत ती पुढे मागे कधी ना कधी स्वतःच्या इंडस्ट्रीज काढतील. निश्चितच. आणि ती काळाची गरज असेल. सर मी जस्ट एकच मिनिट पुन्हा डिस्टर्ब करतो. तुम्ही जे मगाशी सांगितलं की चायनामध्ये प्रत्येकाच्या घरी इंडस्ट्री आहे, प्रत्येक जण वेगवेगळं काही ना काही करतोय, किंवा जपानमधली, म्हणजे याच्यामध्ये ही सगळी जे देश पुढे गेलेले आहेत त्या देशांच्या लोकांचं जर कल्चर आपण बघितलं तर ते वर्कहोलिक आहेत. दे कीप देअर सेल्फ बिझी इन डुईंग सम ऑर अदर थिंग्स विच एव्हर दे लाईक, अँड दॅट इज इंटरेस्टिंग अँड दे एन्जॉयज डुईंग दॅट. तो वर्कहोलिक जो आहे तो एन्जॉय करणं हे पण खूप महत्वाचं आहे. नाही तर मोस्टली तुम्ही जे आपल्या भारतीय जरी हुशार असले तर बऱ्यापैकी आराम करणं, टाइमपास करणं, चॅटिंग, चिट चॅटिंग ह्यात वेळ. आज लेक्चरला नाही पण मला झोपायचंय दुपारचं आज, किंवा मला माझा वेळ पाहिजे. माझ्याकडे वेळ नाही असं नाही, पण मला माझा वेळ टाइमपासला हवाय, अनेक इतर गोष्टींना हवाय की जो स्नॅच करून मला काहीतरी प्रोडक्टिव्ह, काहीतरी लर्नेबिलिटी स्किल्स माझ्यात येतील आणि मग माझा परफॉर्मन्स सुधारेल आणि मग लोक मला नावाजतील. तोपर्यंत कसं काय हेच तुम्ही सांगायचा प्रयत्न करता. लोक तोपर्यंत तुम्हाला काही येत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला विचारणार. ऍपल कंपनी जगातली नंबर 1 कंपनी झाली. ती एका लहानशा खोलीतनं चालू केली. ती काय एवढी म्हणजे प्रोडक्टची क्वालिटी आहे ना. बरोबर आहे. एक गोष्टीला तुम्ही जर क्वालिटीशी जर निगडीत रिलेट केलं, ज्या वस्तूंना क्वालिटी त्या वस्तू टिकल्या, त्या कंपन्या टिकल्या. बऱ्याच कंपन्या जरी बुडल्या तरी त्याच्या मागचं त्यांचं मेहनत तर आहेच. अजून काहीतरी वेगळं चालू केलं असेल. लोकांनी मेहनत करायचं नाही सोडलं आणि लोकांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंट जो प्रकार जो जगात चालतो. मी जेव्हा इंटेलमध्ये होतो तेव्हा आमच्याबरोबर R&Dचे पण काही आमचे मित्र असायचे. त्या हाय लेवलला त्यांचं R&D चालतं की जे आपल्याकडे काहीच करत नाही. आता सुरू झालं असेल पण आपले R&D जे आपल्या पूर्वीचे आपल्याकडे 1000 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये संशोधन चालायचं, म्हणजे आपलं ब्रह्मा
हा जो कन्सेप्ट आहे R&Dचा, हो तो आपण साफ विसरून गेलो होतो. खरंच आहे. आपण सगळं इम्पोर्ट करत होतो. आता हळूहळू आपल्या मुलांनी मॅन्युफॅक्चरिंग किंवा क्रिएटिव्हिटीकडे वळायला पाहिजे, म्हणजे R&D कडे वळायला पाहिजे, कारण तेच आपल्या देशाला तारणार आहे पुढे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यासाठी बेसिक इंडस्ट्रीची माहिती करून घेणं आणि इंटरनेट वरदान आहे. सर तुम्हाला सांगतो, इंटरनेट जर आपल्या काळी असतं तर वेगळंच चित्र असतं. निश्चित. नाही, आपल्याला एक एक पुस्तक गोळा करायला काय मेहनत करायची सर, तुम्हाला कल्पना हो, असेल. अगदी अगदी. लायब्ररीमध्ये एक पुस्तक असायचं, 10 लोकांचा क्लेम असायचा. येस. म्हणजे आमच्या वर्गातली तर काही नतरष्ट पोरं अशी होती की दुसऱ्याला वाचायला मिळू नये पुस्तकातली पानं फाडून घेऊन जायची. हो, असं ह्युमन कल्चर, लाईक ह्युमन टेंडन्सीज लाईक. एकच ते पुस्तक आहे. आता हो. मी सुद्धा वाचणार, दुसऱ्याने वाचलं तर त्याला जास्त मार्क मिळले. ही टेंडन्सी असतेच म्हणजे. आता तर तसं काय अवेलेबल नाही, तुम्ही इंटरनेटवरती तुम्हाला इझिली अवेलेबल आहे सगळ्यांना. एन्सायक्लोपीडिया अवेलेबल आहे. अख्खं म्हणजे काय म्हणतात, ब्रह्मा बसलेला आहे इंटरनेटवरती. तुम्हाला हवं ते नॉलेज मिळते. तर त्याचा नीट उपयोग करून घ्या. 24 तास मुलं इंटरनेटवरती असतात, त्याच्यातला अर्धा एक तास जरी रोज काढला तर हळूहळू त्यांना आवड निर्माण होईल. येस. आणि मग हळूहळू आपण पुढच्या लेक्चरमध्ये बेसिकली ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठले डिपार्टमेंट असतात, त्याचे बिझनेस प्रोसेसेस काय, कुठल्या कंपनीला कुठल्या टाईपची लोक लागतात. मग हळूहळू आपण एक दोन इंडस्ट्रीचा स्टडी करू, केमिकल इंडस्ट्री, ज्या गोष्टी मला माहित आहेत, कारण मी फार्मास्युटिकल, केमिकल आणि 2-3 इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी काम केलं, मला थोडीफार माहिती आहे त्याची. ते आपण वाचून शेअर करू शकतो की काय काय. आणि मग प्रत्येक मुलाने जर 2-3 इंडस्ट्री निवडल्या आणि स्टडी केला आणि मग ते शेअर केलं आपापल्या मित्रांमध्ये, पुढे 1-2 वर्षामध्ये मुलांना बऱ्यापैकी माहिती तयार होईल. आणि मग ते त्यांना डिसाईड करता येईल की आपण एखादी वस्तू मॅन्युफॅक्चर करू शकतो का घरच्या घरी, किंवा काय मदत घेऊ शकतो, कुठली माहिती आपण घेऊ शकतो. मला फॉर एक्झाम्पल एखाद्या मोठ्या कंपनीत जॉब करायचा असेल तर मला काय आत्तापासून करायला लागेल. नाही, आतापासून जर सुरुवात केली तर 2-3-4 वर्षामध्ये आपली मुलं तयार होतील. आणि आपल्या देशातल्या जर सगळ्या मुलांना जर हे केलं तर विचार करा, पुढच्या 4-5 वर्षामध्ये आपला देश कुठे जाईल. बरोबर. वॉर आपल्याला जर करायचं असेल तर ते वॉर करायला काय तुम्हाला नेहमी गन्स किंवा हे लागतं असं नाही. आपण नॉलेजने वॉर करू शकतो. बरोबर. की आम्ही आमच्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. हे जेव्हा होईल तेव्हा आपण नंबर 1 किंवा आपण काय म्हणतो डेव्हलप कंट्री होऊ. जो पण आपण डिपेंडंट आहोत तोपर्यंत या गोष्टी होणार नाही. आणि हे सगळं आता आपल्या या मुलांच्या हातामध्ये. त्यांनी केलं तर होणार आहे. आपण फक्त त्यांना मार्गदर्शन करू शकतो. कारण हे त्यांचं आता वय आहे, या वयात त्या सगळ्या गोष्टी करू शकतात. पुढच्या लेक्चरच्या आधी एक मी सांगितलेलं थोडंफार स्टडी करा. सांगितलेलं त्या गोष्टी, वस्तू काही गोष्टी लिस्ट करा, इंडस्ट्रीची लिस्ट तयार करा, आणि मग पुढे आपण बघू. आपण मला या निमित्ताने अजून एक जस्ट शेअर करायचं होतं. मी आता सुद्धा आपण ज्यावेळेस मुलांना विचारलं की तुम्हाला काय व्हायचंय, तुमचं हे मांडा काय, आणि मी ज्यावेळेस साधारण माझा अनुभव आहे मुलांची ज्यावेळेस मी चर्चा करतो, तर मग एक काही होतं डॉक्टर, इंजिनियर हा विषय होता आणि आहे पण अजूनही. पण सर्वात मी आता बघतोय बहुतांशी मुलांना गव्हर्नमेंट मध्ये जॉब करायचा असतो. म्हणजे आता बघा एकाने क्लास 1 ऑफिस, मेन काय इतकं त्याचं पीक आहे की गव्हर्नमेंट मधला जॉब म्हणजे सेफ्टी. आणि कुठेतरी मनामध्ये आहे की काही नाही, काम नाही केलं तरी चालतं, अशा काहीतरी चुकीच्या भावना. मग काम न करता सेफ्टली मला माझं आयुष्य जगायचं असेल तर मला गव्हर्नमेंटमध्ये जॉब करायला पाहिजे, ह्या ज्या काही भ्रामकता आहेत ह्यातनं त्यांनी कसं बाहेर पडावं, किंवा इंडस्ट्री बद्दलचं की मला या इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारे काम करायचंय, ही जी तुम्ही आता एक्सपोजर द्यायचा प्रयत्न करताय, पण त्यांच्या ते तेवढं ह्याच्यात नाहीये. त्यांना जर तुम्ही क्लास 1 ऑफिसर कसं व्हायचं, IAS कसं व्हायचं, तहसीलदार कसं व्हायचं, PSI कसं व्हायचं, त्याकडे फार इंटरेस्ट आहे. कारण तो जॉब मिळाला म्हणजे मला सेफ्टी, आणि तेच त्यांची स्वप्न असं थोडं आहे. याबद्दल तुम्ही काय बोलाल? तर कसं आहे, आता ते जे जॉब आहेत त्याच्यामध्ये ते तर मुलांना कल्पना नाही त्या जॉबमध्ये. जॉब लागल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी करायला लागतात. बेसिकली तुम्ही जो जॉब करताय त्या जॉबच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत किंवा ज्या जॉबच्या ज्या फुलफिलमेंट ज्या असतात त्या तुम्हाला जर सगळ्या जर करता आला नाही तर तुम्ही तो जॉब करण्यात तुमची लायकी नाही, असं माझं म्हणणं आहे. बरोबर. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर राजा केलं, तुम्ही जर राजा व्हाल तर राजाची कर्तव्य काय आहे हे जर तुम्ही फुलफिल करू क्षण असं असाल तर तुम्ही राजा व्हायच्या लायकीचे, नाही तर नाही.
त्यामुळे तुम्ही कुठलाही जॉब करा तर त्याच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, त्या जॉबच्या काय म्हणतात ते स्कोप काय आहे, हे जर तुम्हाला जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्ही काही थोड्याफार भ्रामक कल्पनाने तुम्हाला ते करावंसं वाटतं. बरोबर. त्यामुळे आपल्याला काय असं आपल्याला गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपण त्याचा विचार करू शकत नाही. मग मला एक कल्पना होती की सिमेंस कंपनी काय करू शकते. जेव्हा मी वाचलं, जेव्हा मला कळलं अरे हे तर अल्लादीनचा दिवा आहे. करेक्ट. हे म्हणजे मला जर अशा कंपनीत काम करायला मिळालं तर मला शिकायला पण मिळेल, पैसाही मिळेल आणि अख्खे जग फिरता येईल, म्हणजे मला त्यावेळेस माझ्या इच्छा होत्या. बरोबर. त्यामुळे एक जसं तुम्ही म्हणा तसं मुलांनी ओपन, आता या क्षणाला ओपन राहिलं पाहिजे की मला काही करता आलं पाहिजे पुढे. आता माझं काम काय आहे, आता मला चांगल्या पद्धतीने मार्क मिळून पास व्हायचंय, मला स्टडी करायचंय, मला वेगळ्या गोष्टीची माहिती करून घ्यायची आणि मग मी डिसाईड करणार आहे की मला पुढे काय करायचं. आणि मग जर तुम्ही ठरवलं की मला ठीक आहे मला IAS ऑफिसर व्हायचं, तर त्यात काही चूक नाही, पण तुम्हाला त्याची कम्प्लीट कल्पना असली पाहिजे की IAS ऑफिसर किंवा गव्हर्नमेंट जॉब मिळाल्यानंतर माझ्याकडनं जनतेची काय अपेक्षा आहे, करेक्ट, ते मी फुलफिल करू शकणार आहे की नाही. फक्त माझ्या फायद्यासाठी जर मी हा जॉब करणार नसेल तर मग आता शिवाजी महाराज ज्या पुण्यामध्ये आले तर ते साधा सरदार म्हणून त्याने आयुष्य काढू शकले असते आरामात. त्यांना काय गरज होती स्वराज्य स्थापन करायची आणि आपल्या देशाला इंडिपेंडन्स जो पाहिजे होता तो मिळवून द्यायला मेहनत करायची काहीच गरज नव्हती. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मुलाने असा विचार केला पाहिजे की माझी व्हॅल्यू काय, मी काय करू शकतो. बरोबर. की ज्याने माझ्या घरातल्या लोकांना आणि माझ्या मित्रांना, माझ्या देशाला त्याची काय मदत होईल. मग आपला खारीचा वाटा असतो, आपल्याला काय फार मोठ्या गोष्टी करायच्या नाहीत, पण आपला खारीचा वाटा जर असेल, आता मी रोटरी म्हणून तर जॉईन केली आहे, बऱ्याच गोष्टी मला रोटरीमुळे आम्हाला करायला मिळतात. बरोबर. त्यामुळे सगळ्या गोष्टी मुलांनी त्याचा अभ्यास करून, आणि मला असं वाटतं की इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला एखाद्या मोठ्या MNC मध्ये जॉब मिळाला नसेल की दुनिया तुम्हाला ओपन होते, म्हणजे यू विल व्हिजिट प्लेसेस जे आपण म्हणतो ना. हो, अराउंड द वर्ल्ड वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कंपन्यांमध्ये अनेक कल्चर्स. म्हणजे मी सध्या सांगू शकत नाही की या गेल्या 30-35 वर्षामध्ये मला काय एन्जॉय करणार, काय अनुभव मला मिळाला. हे महत्वाचं. करेक्ट. आणि त्यामुळे कसं झालं, एक सगळ्या लोकांबद्दल, वेगवेगळ्या लोकांबद्दल एक आपल्याला काय विषय आपुलकी निर्माण झाली की बाबा हा काहीतरी वेगळं करतोय, म्हणजे काही चुकीचं करत नाहीये, तो त्याच्या कल्पनेने, त्याच्या कल्चर आणि याच्याप्रमाणे तो करतोय. बरोबर. त्याच्यात जर चुकत असेल तर आपण त्याला मदत करू शकतो, पण मीच बरोबर आहे आणि तू चूक आहे. आणि जसं मी जपान चायनाला बघितलं की तुम्ही जसं म्हणता ते वर्कहोलिक आहेत, प्रचंड देशप्रेम आहे त्यांना. माझा देश नंबर 1 कसा व्हायला पाहिजे, त्यांना चांगलं हे मिळतंय, सपोर्ट मिळतो त्यांच्या गव्हर्नमेंट आणि लोकांकडनं. आपल्याला पण आता मिळतोय. प्रत्येकाने काही ना काहीतरी एखादी हॉबी डेव्हलप करायला पाहिजे, काही मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टीने पुढे विचार करायला पाहिजे. आणि या मुलांचा आता राईट एज आहे. बरोबर. मुलं आता विचार करू शकतात, तेवढी त्यांची कॅपॅसिटी आहे. ही जी जनरेशन बघितली तर माझ्या मुलीवर मी म्हणतो की या मुलांची कॅपॅसिटी प्रचंड आहे. बरोबर. म्हणजे आपल्यापेक्षा 50 पटीने या मुलांची कॅपॅसिटी आहे, जी आपण यांच्या वयाचे होतो. कारण बऱ्याच गोष्टी त्यांना आता अवेलेबल आहेत. पटकन मिळतो, गोष्टी लगेच समजतात काय चाललंय काय नाही. त्यामुळे त्यांचं अंडरस्टँडिंग पण ते वेगळ्या लेवलचं आहे, यात वादच नाही. म्हणजे तर तुम्ही जे आता साधारण आज आपण जी गप्पा झाल्या आपल्या, छान संवाद झाला की कसं एक्सपोजर पाहिजे, काय काय आहे, कशा पद्धतीने मुलं पुढे जाऊ शकतात, कसं कुतूहल आहे खरं तर, किती अफाट गोष्टी करण्यासारख्या आहेत, किती प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत वेगवेगळ्या, काय काय आहे काय काय नाही, अतिशय छान तुम्ही आज सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं तुम्ही जे आता म्हणालात की पुढच्या वेळेस ज्यावेळेस आपण गप्पा मारू येऊ त्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये काय काय डिपार्टमेंट्स आहेत, कोणकोणती वेगवेगळ्या प्रकारची, जस्ट एक झलक म्हणजे आपण जे बघू पुढच्या वेळेस, पण काय काय डिपार्टमेंट, एखादी कुठली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री म्हटलं तर एकंदरीत किती डिपार्टमेंट त्याच्या अंडर असू शकतात, तसे साधारण काही सांगू शकाल थोडक्यात, जसं आपण पुढच्या वेळेस अभ्यास करणार आहोत. काय कळलं नाही मला, काय म्हणत तुम्ही जे आता म्हणालात की पुढच्या वेळेस ज्यावेळेस आपण बोलू
त्यावेळेस आपण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बद्दलच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स बाबत बोलणार आहोत. बरोबर. आता एक कुठलंही एखादी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री म्हटलं की किती डिपार्टमेंट त्याच्या अंडर येतात असं जर विचारलं तर की 10 येतात, 12 येतात, 15 येतात, आणि साधारण कोणती, एवढ्याबद्दल काही सांगू, त्याच्यात डिटेल्स आपण नंतर बघू. पण आता तुम्ही आता कुठली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी घेतली तर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हणजे काय, जी वस्तू जी कंपनी वस्तू तयार करते, म्हणजे मटेरियल काय प्रॉडक्ट तयार करते. तर कुठली तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग जगात कुठेही जा, म्हणजे तर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा सेटअप सेम असतो. फक्त त्यांच्या प्रॉडक्ट रेंज वेगळी असते, त्यांची इंडस्ट्री वेगळी असते, पण सेटअप सेम असतं. आता मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये 3 टाईप. पहिलं डिपार्टमेंट जे असतं ते त्याला आपण HR म्हणतो किंवा ह्युमन रिसोर्सेस. आता HR डिपार्टमेंटचं काम काय असतं, बेसिकली रिक्रुटमेंट करणं, पॉलिसीज तयार करणं, ऍडमिनिस्ट्रेशन त्यांच्या अंडर असतं कम्प्लीट. बेसिकली कंट्रोल, या कंपनीचा कंट्रोल सगळ्या त्या HR डिपार्टमेंटच्या हातामध्ये असतो. दुसरं डिपार्टमेंट जे असतं ते आपण म्हणतो फायनान्स डिपार्टमेंट. म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटच्या अंडर, आता HRच्या अंडर पण बरीच त्यांची डिव्हिजन्स असतात, त्याचा स्टडी आपण नंतर करू. HR डिव्हिजन डिपार्टमेंट झालं, मग दुसरं झालं HR नंतर फायनान्स डिपार्टमेंट. तर फायनान्स डिपार्टमेंटची मेन कामं काय असतात, बेसिकली अकाउंट पेएबल, अकाउंट रिसिवेबल, म्हणजे कोणाकडनं किती पैसे येणं आहे, कोणाला किती पैसे द्यायचे आहेत, पेरोल, इन्व्हॉइसिंग जे आपण म्हणतो, किंवा पेरोल जे म्हणतो, कोणाला किती सॅलरी द्यायची आहेत, काय, हे सगळं म्हणजे पैशाच्या दृष्टीने जे सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटीज चालतात ते फायनान्स डिपार्टमेंटच्या अंडर येतं. तिसरं जे सर्वात महत्वाचं डिपार्टमेंट जे आहे की ज्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री उभी आहे ते म्हणजे लॉजिस्टिक्स डिपार्टमेंट. लॉजिस्टिक्सचा अर्थ काय, एव्हरीथिंग रिलेटेड टू मटेरियल. त्या लॉजिस्टिक्सच्या अंडर जवळ 6 ते 7 सब डिपार्टमेंट्स येतात. कुठली येतात, तर पहिलं म्हणजे मटेरियल्स मॅनेजमेंट. बरोबर. मटेरियल मॅनेजमेंटच्या अंडर काय येतं, इन्व्हेंटरी येतं, क्वालिटी येतं, बेसिकली पर्चेसिंग रॉ मटेरियलचं. बरोबर. दुसरं मोठं डिपार्टमेंट कुठलं, तर प्रोडक्शन. त्या प्रोडक्शनच्या अंडर प्रोडक्शन प्लॅनिंग येतं, प्रोडक्शन कंट्रोल येतं, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस येतात. मग वेअरहाऊस त्याच्या अंडर येतं, मटेरियल कुठे स्टोअर केलं जातं. बऱ्याच मॅन्युफॅक्चरिंगच्या अंडर बरेच डिपार्टमेंट्स येतात. दुसरं महत्वाचं डिपार्टमेंट लॉजिस्टिक्स म्हणजे सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. ज्या गोष्टी कंपनी तयार करतो त्याचं सेल कसं करायचं, सेल्स ऍक्टिव्हिटीज काय असतात. बेसिकली सेल्स ऍक्टिव्हिटीवरनं सगळं गोष्टी सगळं तयार होतात. कुठली प्रोडक्ट आपल्या आहे, कुठली प्रोडक्ट आपण कशी विकायची, त्याचं प्रोडक्ट कॉस्टिंग कसं करायचं, ते प्रोडक्ट कॉस्टिंग परत फायनान्सशी लिंक होतं. बरोबर. म्हणजे सगळी डिपार्टमेंट नंतर इंटरलिंक कशी होतात, जेणेकरून आपण कुठलं प्रोडक्ट तयार करतोय त्याची प्राइस काय असायला पाहिजे आणि आपण ते कितीला विकतोय, म्हणजे आपल्याला किती प्रॉफिट होणार आहे, मार्केटची रिक्वायरमेंट काय आहे, कुठल्या सणांना कुठल्या गोष्टी लोकांना लागतात, नवीन कुठल्या गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग करायच्या, त्याचं डिझाईन कसं करायचं, लोकांचे रिक्वायरमेंट स्टडी करून त्याचं प्लॅनिंग कसं करायचं, अशा अनेक टाईपच्या ऍक्टिव्हिटीज कंपन्यांमध्ये चालतात. आणि तुम्ही एकदा मोठ्या कंपनी घ्या, कुठली छोटी कंपनी घ्या, साधारणपणे याच टाईपचं त्यांच्या ऍक्टिव्हिटीज असतात. याच ऍक्टिव्हिटीज आपण म्हणतो त्याला आपण बिझनेस प्रोसेसेस म्हणतो. त्याचा आपण स्टडी पुढच्या काही लेक्चरमध्ये त्याचा आपण स्टडी करू. फॉर एक्झाम्पल, परचेस ऑर्डर म्हणजे काय, तर त्याच्या कुठल्या टाईपच्या परचेस ऑर्डर येतात, कुठल्या त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी केल्या जातात, त्या गोष्टी जेवढ्या लवकर मुलांच्या कानावर जातील तेवढ्या त्यांना लवकर स्टडी करता येईल. मग त्या रिलेट करू शकतात की आपण ज्या मार्केटमध्ये जाऊन एखाद्या वस्तू आणतो, किंवा परचेसच्या अनुषंगाने परचेस पॉलिसी म्हणजे काय, किंवा काय पॉलिसी काय कन्सेप्ट असू शकते, किंवा सप्लाय मॅनेजमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय. कसं आहे सर, या गोष्टी पिढ्यानपिढ्या आणि वर्षानुवर्ष चालू झाल्या. म्हणजे आम्ही गमतीने म्हणायचं पण की परचेसिंग हे 1000 वर्षापूर्वी परचेसिंगच होतं, आता पण परचेसिंगच म्हणतात आणि पुढच्या 1000 वर्षांनी त्याला परचेसिंगच म्हणणार आहे. बरोबर. बेसिक कन्सेप्ट इंडस्ट्रीचे चेंज होणार नाहीये. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, हीच टर्मिनॉलॉजी वापरली जाते, लँग्वेज वेगळी असेल. त्यामुळे फॉर एक्झाम्पल मी जैन पाईप इंडस्ट्रीमध्ये जे शिकलो
तेच नॉलेज मला इंटरमध्ये उपयोगी पडलो. बरोबर बरोबर. कंपनी वेगळी होती, देश वेगळा होता, प्रॉडक्ट वेगळं होतं, सगळं वेगळं होतं, लोक वेगळी होती, पण बिझनेस कन्सेप्ट जे होते ते तेच होते ना. अगदी बरोबर. त्यामुळे त्याच्यात नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. आणि कंपन्यांना काय पाहिजे असतं की जी आताची माझी प्रोसेस आहे ती अजून बेटर कशी होईल, बरोबर. अजून फास्ट कशी होईल. हम्म. हे जर तुम्हाला ते तर त्यांना कोणी सांगू शकलं, वेळ कसा वाचेल, पैसे कसे वाचतील, बरोबर. प्रॉफिट कसा होईल, की ते तुम्हाला लगेच डोक्यावर घेतात. तर हा माणूस आपला उपयोगीचा आहे. बरोबर. आणि हे तुम्ही कधी करू शकाल, जेव्हा तुम्ही मार्केट स्टडी कराल, बाकीच्या कंपन्यांचा स्टडी कराल, हम्म. काय फॉल्ट्स आहेत, काय लूप होल्स आहेत, या गोष्टी तुम्हाला कळायला लागतात तुमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे. बरोबर. आणि मग तुम्ही हळूहळू कन्सल्टिंगच्या साईडने वळता. माझे बरेच मित्र जे अमेरिकेत होते किंवा ते इंडियात परत आले, त्यांनी स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज काढल्या, हम्म. स्वतःच्या IT कंपनीज काढल्या. तुमच्या इच्छे आणि इंटरेस्ट प्रमाणे तुमची काय म्हणतात पुढची वाटचाल सुरू होते. पण बरोबर. एक बेसिक पहिली 10-15 वर्ष फार कॉमन तुमचं करिअर चालतं. हम्म. आणि एकमेकांना मदत करत खूप इंटरेस्टिंग. आणि पुढच्या काही लेक्चरमध्ये आपण बेसिक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री म्हणजे काय, त्याच्या बिझनेस प्रोसेस काय असतात, आणि मग हळूहळू आपण स्पेसिफिक इंडस्ट्री म्हणजे केमिकल इंडस्ट्री मधल्या प्रोसेसेस काय असतात, हाऊ केमिकल इंडस्ट्री डिफरंट दॅन द सिमेंट इंडस्ट्री, त्या फार्मा इंडस्ट्री कशी वेगळी आहे, एक थोडीफार त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊ. कारण फार काय या मुलांवरती बर्डन आता टाकायचं नाहीये. बरोबर आहे. नाही, त्यांना ते माहिती होण्या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट की या सगळ्या इंडस्ट्रीजचा रिचनेस आणि अर्थार्जन किती शाश्वत आणि किती चांगलं आहे हे माहित होणं पण खूप गरजेचं आहे. म्हणजे किती ताकदीचं अर्थार्जन होऊ या शकतं आणि किती या- या शाश्वत आहे. कंपन्यांकडे एवढा पैसा आहे, हा, त्या कंपन्या एवढ्या मोठ्या आहेत की त्यांना पैसा हा प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. यांना प्रॉब्लेम आहे की योग्य लोक मिळणं आणि योग्य वेळी मिळणं. हम्म. इमॅजिन करू शकत नाही या एवढ्या कंपन्यांकडे पैसा आहे. कारण या कंपन्या गेल्या 100 200 वर्ष मार्केटमध्ये आहेत, मॅन्युफॅक्चर करतायत, हम्म. लोकांना प्रचंड डिमांड आहे. काय कुठलंही पेंडॅमिक आणि काय वाटेल ते येऊ दे, बरोबर. त्या कंपन्या याच्यात मार्ग काढणार. बरोबर. आणि एखादं संकट दूर झालं त्या परत तेवढ्याच जोमाने त्या कंपन्या पुढे. आणि तेवढ्याच जोमाने मुलांना तुम्हाला सांगायचं की या कंपन्यांना प्रचंड रिक्वायरमेंट आहे आणि प्रत्येकाला स्कोप आहे. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन, एकमेकांना खेचण्यामध्ये कॉम्पिटिशन करू नका. करेक्ट. एकमेकांना कशी मदत होईल, एकमेकांना मदत करून आपण कसे पुढे जाऊ याचा विचार करा. कारण प्रत्येकाची रिक्वायरमेंट आहे या जगामध्ये. बरोबर. बरोबर. त्या नॉलेज प्रमाणे तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट वाढणार आहे, तुम्हाला पैसा मिळणार आहे. त्यामुळे हेल्दी कॉम्पिटिशन ठेवा आणि प्रत्येकाला, कारण कुठे ना कुठे तुम्हाला एकमेकांची गरज लागणार आहे, कुठे ना कुठे तुम्ही एकमेकांना भेटणार आहात आणि एकत्र काम करणार आहात. खूपच छान सर. आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही इतकं छान एक्सपोजर द्यायचा प्रयत्न केला आणि छान कुतूहल मुलांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. यासाठी एकंदरीत एक्सपोजर खूप छान त्यांना मिळालेला आहे वेगवेगळा. तर आता आपण आज थांबण्यापूर्वी मुलांना काही प्रश्न असतील तर त्यांना विचारू का? तुम्ही आता फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगतो मुलींसाठी खास, हो. की माझ्या काही मैत्रिणी मला या माझ्या करिअर मध्ये मला मिळाल्या आणि झाल्या. त्यातल्या एक दोन मी तुम्हाला उदाहरण सांगतो की इंटेलमध्ये असताना आमची जी डिव्हिजनल हेड होती, म्हणजे जी प्रोजेक्ट अख्खं सांभाळायची, तिच्या अंडर आम्ही 4-5 लोक होतो. ते वेगळ्या वेगळ्या कामं आम्ही करत होतो. तर ती प्राईज ऑर्डर्स कडनं जी आमची जी टेक्निकल हेड किंवा जी हेड म्हणता येईल, ती मॅक्सिन लेव्ही नावाची एक मुलगी होती. मॅक्सिन लेव्ही ही बेसिकली ब्रिटिश मुलगी होती, वय वर्ष 26-27 असेल. तिने BA इकॉनॉमिक्स केलं होतं. ही मुलगी 300-400 लोकांची टेक्निकल टीम सांभाळायची. BA इकॉनॉमिक्स केलेली मुलगी. BA इकॉनॉमिक्स ग्रेटच. आणि हायली क्वालिफाईड टेक्निकल टीम, की जगातनं कानाकोपऱ्यातनं आलेली, PhD झालेली आणि MS झालेली आणि MTech झालेली, आमच्यासारखी 15-15 वर्ष एक्सपिरियन्स असलेली. तिला बरोबर कळायचं की याला काय सांगायचं आणि हा कुठे चुकतोय आणि याला काय कंपनीला इंटेलला काय एक्सपेक्टेड आहे. तिला म्हणजे ती आली की अशी लोकांची पळापळ व्हायची. आणि तिच्याने माझी फार खास मैत्री झाली होती. कारण आम्ही दोघांना ओळखून होतो की हा काय विचार करते आणि ती काय विचार करते. त्यामुळे आमचं एवढं चांगलं सूत जुळलं की एवढी माझी खास मैत्रीण झाली की कधी मला ती बॉस असं वाटलीच नाही. कारण तिला माहिती होतं की माझ्याकडनं तिला काय मदत होणार आहे.
आणि मला माहित होतं की हिला काय मदत लागेल तर आपण मदत केली तर आपला फायदा होणार आहे. दुसरं एक्झाम्पल होतं, आमची जी इंटेलची मॅनेजर होती एरिका यंग म्हणून. काय नाव रिका? त्या आमची मॅनेजर एरिका म्हणून, एरिका यंग. एरिका यंग, अच्छा, ओके. ती पण अशीच प्रचंड डॅशिंग पर्सनॅलिटी होती. वय वर्ष असे 45च्या वेळेला असेल. असं ग्रॅज्युएशन कुठनं तरी केलं होतं, पण प्रचंड नॉलेज होतं आणि प्रचंड फिजिकल फिटनेस. ती बाई तेव्हा ती 45, तेव्हा माझं वय 25, 26, 27 असेल. 45ची जी बाई होती ती लंच टाइम मध्ये ऍथलेटिक काय तिथं ते ड्रेस घालायची आणि इंटेलच्या प्रिमायसेसला 10 राऊंड मारायची धावत. वाव. एका तासात त्या राऊंड मारून परत कपडे बिडले भरून परत मीटिंगला हजर. ती आम्हाला मीटिंग मध्ये सांगायची की जर काय तुमचं चुकलं तर आय विल लिटरली बीट यू म्हणे. तर आम्ही म्हणायचो की बाबा ही एकाला 10 पोरांना मारेल. लिटरली मारू शकते, म्हणजे शाब्दिक नाही म्हणत. फिजिकल फिटनेस म्हणजे फिजिकल फिटनेस काय प्रचंड, म्हणजे ती इमॅजिन नाही करू शकणार अशी. त्यामुळे फिजिकल फिटनेस आणि तिचं नॉलेज. दुसरी माझी इंडियन मैत्रीण होती, ती औरंगाबाद वरनं आली होती. तिची तर खास स्टोरी आहे. औरंगाबाद आली होती, एका इंजिनियर होती, एकदम गरीब अशी बोलणारी, अगदी शांत, म्हणजे शांत स्वभावाची वगैरे म्हणता येईल अशी, म्हणजे अगदी शामळू टाईपची मुलगी. सिमेंट्स मध्ये होती. ते कधी कोणाशी बोलायची नाही फारशी, मिटिंगला पण अशी गप्प असायची. नॉलेज चांगलं होतं, हुशार होती आणि मग चांगली होती. म्हणजे आमची चांगली माहिती झाली. मग आम्ही लंच टाइमला एकत्र वगैरे असायचो वगैरे. लग्न झालं होतं, तिला एक मुलगी पण होती. नवरा अतिशय काय म्हणतात सपोर्टिव्ह होता. आणि जेव्हा आम्हाला अमेरिकेला जायची संधी आली तेव्हा तिची मुलगी फार लहान होती. आम्ही सगळे बॅचलर फटाफट उड्या मारून पळून गेलो. बरोबर आहे. बिचारी अडकली, मुलगी लहान होती. मग तिचं आमची कॉन्टॅक्ट व्हायचा आणि मग बोलणं व्हायचं की कसं शक्य आहे, काय आहे ते. तर मग शेवटी असं ठरलं की तिचा जो नवरा होता, सुधीर त्याचं नाव, की त्याने असं ठरवलं की LNT मध्ये मोठा मॅनेजर होता. तुम्हाला मी जॉब सोडतो, मी तिकडे MS करतो, तू तिकडे जॉब कर. तिने अप्लाय केला, तिला मोठ्या कंपनीत जॉब मिळाला. आणि 5 वर्षामध्ये बघता असं त्याचा इमेज झाला, त्यांनी त्या कंपनीत जॉब त्याला मिळाला. 5 वर्षात बघता ती मुलगी त्या कंपनीची सेल्स हेड झाली. वा. जी शाबळू बोलत नव्हती, गप्प असायची, आणि ती सेल्स हेड. बहुतेक मला वाटतं जिलेट कंपनी असावी, आता मला लक्षात नाही. अच्छा. सेल्स डिव्हिजनल हेड झाली. आणि ती पोरगी आम्हाला भेटायला, तिला वेळ नव्हता म्हणून स्वतःच्या हेलिकॉप्टरने आली होती. इंटरेस्टिंग. आपली महाराष्ट्रीयन, औरंगाबाद मधली, औरंगाबादची मराठी पोरगी. तिच्याकडे मी हे उदाहरण सगळ्या मुलांना नक्कीच होतं की प्रॉपर ऑपॉर्च्युनिटी आणि प्रॉपर सपोर्टने तुम्ही काय करू शकता. येस. इंटरेस्टिंग. म्हणजे अशा बऱ्याच उदाहरणं माझ्याकडे असे खजिना आहे खरं अशा सगळ्या गोष्टी. आणि या खूप प्रेरणा देतात, एक वेगळी कुतूहल तुमच्याशी बोलण्यात. आणि तुमचा एक्सपोजरच एवढा मोठा आहे आणि त्यामुळे निश्चित विद्यार्थ्यांना आवडतंय ते ऐकायला, समजून घ्यायला. आणि मला वाटतं प्रेरणा मुलांना मिळते की आपण हे वेगळं फील्ड मध्ये आपण कसं जायला पाहिजे आणि काय मग ऍटिट्यूड स्वतःमध्ये ठेवायला पाहिजे, कसं बदलायला पाहिजे, हे निश्चित चांगल्या पद्धतीने समजतंय. तर मला वाटतं मुलांना जर काही संपत आली आपली वेळ, तर मुलांना काही प्रश्न असतील तर पुन्हा आपण मुलांना काही प्रश्न असतील तर टाईप करा. आता जे काही तुम्ही ऐकलं त्याच्यावर जर काही प्रश्न असतील तर अवश्य टाईप करू. इथं आपण काही विचारा, स्पीकर ऑन करून बोला की सर हे कसं काय, किंवा अजून काही तुम्हाला विचार, काही प्रश्न तुमच्या मनात जे काही निर्माण झाले असतील त्याबद्दल बोलायला. तोपर्यंत मला कळणार नाही की मुलांना कितपत कळलं किंवा काय. इंटरॅक्शन होणं अत्यंत महत्वाचं आहे. मला तर खूप आवडलं सर तुमच्याशी बोलताना, आणि जे काही मी ऐकतोय आता, आणि मला खात्री मुलांनाही आवडलं असणार आहे. पुढे तर बऱ्याच गमती तुम्हाला सांगेन माझ्या आयुष्यात. आवडतील ऐकायला फार, कारण तुमचा एक्सपोजरच एवढा मोठा आहे आणि त्यातनं शिकायला मिळतं. खरं तर हे जे काही शेअरिंग आहे ना, यू लर्न मोर थ्रू शेअरिंग. म्हणजे आपण जे शेअरिंग बोलतो त्यातनं काहीच होत नाही. हो, येस, राईटली सेड. तर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला हरकत नाही, टाईप करा इथे किंवा स्पीकर ऑन करून बोला.
मला एक तुमचा मित्र समजा काय छोटं ते मोठं काही पडलं त्यांचं ऐकलं आपण त्याच्याविषयी काही मनामध्ये एखादा प्रश्न निर्माण झाला असेल, काही कुतूहल असेल, सर हे कसं ते कसं, आयदर यू टाईप थ्रू चॅट ऑर यू स्पीकर व्हिडिओ नका ऑन करू, स्पीकर ऑन करून बोला. तुम्हाला कोणाला बोलायचंय? शांत राहू नका, कारण आपली वेळ संपली ऑलरेडी. सरांनाही पुढच्या सेशनला जायचंय, पण तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला निश्चित आवडेल, पण त्यासाठी थोडा वेळ गेला तर चालेल, पण प्रश्न हवेत. मुलींकडे जास्त मला अपेक्षा आहे. तुम्हाला किती आवडलं हे जे की एक सरांनी जी माहिती सांगितली, आणि आपण मी तर आय एन्जॉयड लॉट. तुम्ही किती एन्जॉय केलं, किती आवडलं, ते 10 पैकी मार्क द्या. मी 10, आता 10 आपण मॅक्झिमम पकडू की 10 इतकं मला आवडलं, 9 इतकं आवडलं, 8 इतकं आवडलं. जे काही असेल ते टाईप करा प्रत्येकाने. एकाने 10 की 10 नाही, जे जे खरं आहे ते लिहा. खरं बोला. 10 10 10 9. आता जर एवढं आवडलंय, एवढं समजलंय, तर एखादा प्रश्न काहीतरी की सर ह्यातलं हे कसं काय, साधा फालतू सिली टाईप आयदर यू टाईप और मेक स्पीकर ऑन. तुम्ही 10 9 टाईप करू शकता, म्हणजे आम्ही काय बोलतो ते तुम्हाला कळतंय आणि तुम्ही रिस्पॉन्स देताय. नाउ जस्ट वॉन्ट टू नो की काही प्रश्न विचारा, सर हे कसं काय, ते कसं काय, काही प्रश्न असे नाहीत का, बोला, टाईप करा, बोला. असतात मुलं अजून आपली मैत्री झाली नाही तेवढी. तर तुम्हाला काही प्रश्न आहे म्हणजे त्या निमित्ताने मुलं पण विचारायला लागतील. नाही, मध्ये मध्ये तुम्हाला डिस्टर्ब करत होतो. खरं तर मला प्रश्न हेच आहेत की अतिशय कुतूहल आहे. तुम्ही जे काही 3 शेवटची एक्झाम्पल्स दिली, अप्रतिम एक्झाम्पल्स होती ती सगळी, की काय लेवलला एखादं व्यक्तिमत्व असू शकतं आणि काय लेवलला ते घडूच पण शकतं, आणि काय फिटनेस असू शकतो, काय लेवलला. आणि बेसिकली ज्याला आपण जायंट्स म्हणू, त्या लेवलनी ते वर्कआउट करतात, आणि खूप खूप शिकण्यासारखं असतं, आणि ही एनर्जी मिळते. म्हणजे त्या सगळ्या तुमच्या ज्या 2-3 जण तुम्ही जी उदाहरणं दिली, या सगळ्यांकडनं तुम्ही किती शिकला असाल, तुमच्यात पण काय एनर्जी, तुम्हाला काय शिकायला मिळालं, हे मी कुतूहलाचा प्रश्न होतो मला. गेल्या 35 वर्षामध्ये डिप्रेशन कधी मला आलंच नाही. एखाद्या क्षणी डिप्रेस झालो. बऱ्याच गोष्टी आपल्या मनासारखं होत नाहीत. डिप्रेशन येत नाही कारण बऱ्याच गोष्टी मिळतात पण. छानच. म्हणजे त्या तिन्ही मुलींचं तुम्ही जी उदाहरणं दिली तुमच्या तिन्ही मैत्रिणींची, अतिशय त्याकाने सॅल्यूट म्हणतात, बिग सॅल्यूट फॉर द. बरेच माझे मित्र ओळखीचे आणि आहेत की ज्यांनी काय होते आणि काय करून दाखवलं असं. नाही, हे निश्चित अनुभव पुन्हा ऐकायला आवडतील. आता आपली वेळ संपत आलेली आहे, तर आता मुलांना प्रश्न नाहीत आता काही जास्त, पण मला खात्री आहे त्यांच्या मनात प्रश्न काही असतील. त्यांना लिहून जर त्यांना कसं वाटलं लिहून जर आपल्याला पाठवलं, लिहून प्रश्न विचारा काही, कळालं का, किंवा कसं वाटलं पाठवलं लिहून, तर मला रोटरीला पण कसं, मला जेवढं याची पब्लिसिटी करता येईल तेवढं रोटरीला त्याचा फायदा होईल. अजून त्यांना अजून कुठे पण लेक्चर अरेंज करता येतील. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की आपल्या देशातल्या प्रत्येक मुलाने ती माझी लेक्चर्स ऐकायला पाहिजे, असं माझी इच्छा आहे. कारण ती महत्वाची तेवढी प्रेरणादायी आहे. तो जो एक्सपोजर तुमच्याकडे आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, आणि तो जो मुलांना वेळेत मिळाला आणि त्यातनं मुलांनी प्रेरणा घेतली, तर मला वाटतं खूप चित्र बदलू शकेल. म्हणजे मी परत तेच वाक्य नेहमी सांगतो की जर मी करू शकलो, माझ्यासारख्या मुलाला जर करू शकला, तर ते कोणालाही शक्य आहे. कोणालाही शक्य. निश्चित. खूपच छान सर. तर आपण आता थांबूया तिथे, आणि विथ अ प्रॉमिस की नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आपण भेटू त्यावेळेस तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बद्दल आपल्याला स्लाइड्स दाखवता येतील का? हो, दाखवता येतील ना सर. तुम्ही तयार करा, वी विल हेल्प आउट यू. तुम्हाला स्लाइड्स वगैरे दाखवता येतील. काहीतरी कोणीतरी विचारलं होतं, खाली लिहिलेलं आहे, काजल बोराटेचा प्रश्न आहे, इंडस्ट्रियल फील्ड इज गुड फॉर मेकिंग करिअर, असं तिने, म्हणजे प्रश्न नाही, तिने असं म्हटलं की इंडस्ट्रियल फील्ड हे चांगलं आहे करिअर करण्यासाठी, असं तिने जस्ट या सगळ्या आपल्या संवादातनं तिने तो सगळ्या इंडस्ट्रीज आहे जगात. कुठल्या ना कुठल्या आपण कुठली ना कुठली काही गोष्ट आपण बघतो ती कुठल्या ना कुठल्या इंडस्ट्रीची लिंक असतेच. फक्त ती मॅन्युफॅक्चरिंग नाही, सगळ्याच. म्हणजे आता टीचिंग पण मोठी इंडस्ट्री आहे, फिल्म इंडस्ट्री आहे. मुलांना फिल्म इंडस्ट्री बद्दल ग्लॅमर आहे, म्हणजे ज्या गोष्टी ग्लॅमरच्या आहेत, जसं
PSI, IPS ऑफिस, SP वगैरे बनायला आवडतं, ग्लॅमर आहे गाडी, असं असं तो एक भाग आहे. सगळी कुठे ना कुठे इंडस्ट्रीची निगडीत आहे, त्यांचे स्वतःचे प्रोसेसेस आहेत. हो. त्यामुळे त्याचा स्टडी केला की तुम्हाला कुठली इंडस्ट्री आवडेल. म्हणजे असं नाही की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री फक्त जॉबसाठी, कुठलीही इंडस्ट्री. निश्चितच सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही बहुमूल्य वेळ काढून आज मुलांशी चर्चा केली आणि आपण लवकरच पुढच्या तिसऱ्या याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बद्दल तुमच्याकडून जाणून गेला. तुमची इतर अनुभव. लॉकडाऊन संपलं की आपल्याला प्रत्यक्षात भेटता येईल. हो हो, निश्चित निश्चित भेटता येईल. थांबूयात सर, खूप खूप धन्यवाद. ओके, थँक्यू.